आणि आज आपल्या सोबत आहेत अविनाश ढोबळे सर आणि आजचं सत्र साधारणतः असणार आहे की वर्किंग कॅपिटल असेसमेंट आणि मॅनेजमेंट ते कसं करता येईल. जसं की हे सगळे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, ज्याच्यामध्ये ॲक्चुअली जे उद्योजक आहेत, त्यांचे ते एक्सपिरियन्स आपल्यासोबत त्यांनी शेअर करावा, यासाठी आपण त्यांना बोलवतोय. जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनातले वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारता येतील. आणि अविनाश सरांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रणजित शहानबाग सर. रणजित शहानबाग सर, मी तुम्हाला विनंती करतो की अविनाश सरांची थोडक्यात ओळख करून द्यावी आणि आजचं सत्र तुम्ही सुरू करावं. हा, नमस्कार सगळ्यांना. तर आपण आजचं सत्र सुरू करतोय. अविनाश ढोबळे सर आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत आणि आजच्या सत्रामध्ये आता सचिन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक यशस्वी उद्योजकांना आज परत भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की वर्किंग कॅपिटल किंवा खेळतं भांडवल जे व्यवसायाला लागतं ते कशा पद्धतीनं मॅनेज केलं जातं, कशा पद्धतीनं त्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं. तुम्हाला आठवत असेल की आपण यशस्वी उद्योजकांना भेटायला जेव्हा सुरुवात केली, अगदी सुरुवातीला आपण विजय कुमार सरांना भेटलो होतो टेक्सॉल मधल्या. नंतर मग सुनील भोंडगे सरांना आपण भेटलो, अनिल गाडे सरांना आपण भेटलो. तर आपण त्यांच्याकडनं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांचे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण हे जे टॉपिक आहेत की ज्याला आपण थोडंसं व्यवस्थापकीय कौशल्य ह्या सदरामध्ये आपण त्यांना घेऊ शकतो. तर हे सगळ्या विषय हे मुख्य करून अनुभवातनं शिकायचे असतात. त्यामुळे अनुभव खूप महत्वाचे असतात. आपण जर का ते एखाद्या पुस्तकातनं किंवा वर्गामध्ये बसून शिकायचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा ते खूप सोपे वाटतात किंवा खूप कंटाळवाणे पण वाटतात. पण जेव्हा आपण ते एखाद्या यशस्वी उद्योजकाकडनं शिकतो, त्यांच्याकडनं ऐकतो, त्यांचे अनुभव बघतो, तेव्हा ते खूप महत्वाचे गोष्टी आपल्याला त्यातनं समजतात. तर असेच एक उद्योजक आज आपल्या बरोबर आहेत, अविनाश ढोबळे सर. आणि अविनाश ढोबळे सरांचा व्यवसायातला अनुभव खूप मोठा आहे. अविनाश सरांना खरं तर मला वाटतं अविनाश आपण एकमेकांना गेले 12 वर्ष तरी ओळखत असू. माईक म्यूट आहे तुमचा अविनाश सर. तर 12 वर्ष तरी आपण एकमेकांना ओळखतोय, म्हणजे अगदी कॉलेज फ्रेशर पासून ते आतापर्यंत. तर अविनाश सर आणि मी एकत्र आम्ही काम केलेलं आहे विज्ञान आश्रम मध्ये. आम्ही एकत्र बरेचसे दौरे केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर अविनाश सर, मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला तुमच्याबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना, आमचे जे काही आजच्या ऑडियन्स आहे त्यांना समजण्यासाठी की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठं राहता आणि आता तुमचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे. थँक्यू रणजित सर. कुलकर्णी सर पण इथे आहेत. खरं तर या व्यवसायाचे आमचे जे बीज रोवले गेले ते कुलकर्णी सरांपासूनच रोवले गेलेत. विज्ञान आश्रम खरं तर मी आज जो काय आहे तो त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे विज्ञान आश्रमचा. त्यामुळे आज परत विज्ञान आश्रम बरोबर कनेक्ट होताना खरंच आनंद होतोय. सर्वांना माझा नमस्कार. सगळेजण मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत असं मी समजून मराठीतच बोलतो. बेसिकली माझं शिक्षण आहे MSc इन मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर मी MBA मार्केटिंग केलं आणि विज्ञान आश्रम पासूनच, म्हणजे पाबळ पासूनच एक 15 किलोमीटर अंतरावरती एक खूप छोटंसं खेड आहे, ज्या खेड्याचं नाव पण खूप खेडवळच आहे. दारकरवाडी असं त्या खेड्याचं नाव आहे माझ्या. आणि तिथेच मी जन्मही तिथेच झाला आणि आता माझी कर्मभूमी पण ते खेडच आहे. शिक्षण पुण्यात झालं, कामाचा अनुभव पुण्यामधला, म्हणजे सिटीतला अनुभव असून सुद्धा मी खेड्याकडे वळालो आणि आता खेड्याकडेच राहतोय आणि खेड्याकडेच जगतोय आणि शेवट पण खेड्यातच होईल. कारण असं की मी ज्या व्यवसायामध्ये आहे, मी आता सध्या बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स, प्लांट ग्रोथ प्रमोटर्स आणि काही फेरोमोन बेस्ड काही प्रोडक्ट्स मी मॅन्युफॅक्चर करतो. बेसिकली मला काही बिझनेसची पार्श्वभूमी काहीच नाही आहे. मी फर्स्ट जनरेशन माझ्या अख्ख्या फॅमिलीमधून आहे की जो व्यवसायामध्ये आहे. आई वडील शेतकरी आहेत आणि शेती हाच आमचा खरं तर मुख्य व्यवसाय होता. आणि मुलाचं शिक्षण झाल्यानंतर, घरातील मोठ्या मुलाचं शिक्षण झाल्यानंतर प्रत्येकाची, तुमच्या आणि माझी सगळ्यांची अपेक्षा होती की मुलाने कुठेतरी नोकरी करावी, सेटल व्हावं. तर ह्या सगळ्याला छेद देत मी एका लॅब मधून मी माझी कंपनी सुरू केली आणि आज माझा खूप 10 वर्ष मी या बिझनेसमध्ये आहे. आणि फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आता मी नाव मार्केटमध्ये माझा एक्झिस्टन्स आहे.
खूप साऱ्या कंपन्यांना मी B2B सप्लाय माझा आहे. बऱ्याच कंपनीजला मी कन्सल्टन्सी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कन्सल्टन्सी करतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या प्रोग्राम्स मध्ये मी ऍज अ स्पीकर म्हणून बोलतो, स्पेशली ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. आणि खूप सारे प्रोडक्ट्स आहेत की जे आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्येच बनवतोय. त्यामुळे आता आपला हा टॉपिक आहे. मी खरं तर काही फार जास्त टेक्निकल आणि ह्याच्यामध्ये काही फार बोलणार नाही. मला रणजित सरांनी सांगितलं की तुझे जे अनुभव आहेत, कारण मी ज्या गोष्टी फेस केल्या आहेत त्या सर्वांबरोबर मांडण्याची मला खरंच संधी मिळते. मी त्या आपण चर्चा करून जे काय आपल्याला आजचं सेशन पुढे घ्यायचे ते आपण पुढे घेऊया. रणजित सर. हो, नक्कीच. तरी पण अविनाश, एक प्रत्येकाला थोडी क्युरिओसिटी असते आणि आमच्याकडं आता जे ऑडियन्स आहे, की जे सगळे ऐकतायत ते तर खूप छान आणि खूप असे डायव्हर्स बॅकग्राऊंड मधलेत. म्हणजे कोणी डेअरीचा व्यवसायाचा प्रयत्न करतंय, कोणी ऑलरेडी फ्लेवर्ड मिल्कचा स्टॉल टाकून स्टॉल एस्टॅब्लिश करून ते विकतंय, कोणी वर्मी कंपोस्टचा विचार करतंय, कोणी वेगळे मोटर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाण्याचा प्रयत्न करतंय. तर मला असं विचारायचं होतं की मंगलम ॲग्रोमध्ये महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत? म्हणजे मंगलम ॲग्रो हे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्याच्याशी संदर्भातले वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतंय मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड. पण व्यवसायाचं स्वरूप काय असतं? म्हणजे तुमच्याकडं संशोधन केंद्र आहे का, प्रोडक्शन आहे का, मार्केटिंग कसं आहे, हे थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. हे नक्कीच मी हे सगळं सांगतो, पण ह्याच्या अगोदर मला एक सांगायचं की आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की आपल्याकडे सगळे नवउद्योजक आहेत की ज्यांना आता कोणत्या व्यवसायामध्ये ते काहीतरी करू इच्छित आहेत. हे सगळं करण्याच्या अगोदर माझी जे पण आपले पार्टिसिपेंट आहेत किंवा ज्यांना या व्यवसायामध्ये एंट्री करायची आहे, कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला येताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की नो युअर प्रोडक्ट. तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवताय, की जे काही प्रोडक्ट ट्रेडिंग करताय, जे तुमच्या व्यवसायाचं स्वरूप असेल, समजा कोणी सांगितलं की वर्मी कंपोस्ट बनवताय, मी आपण एक केस स्टडी घेऊन चालूया की वर्मी कंपोस्ट बनवते किंवा कुणाचं गाई पालन, देशी गाईचं पालन कुणीतरी करतंय. काय होतं मार्केटमध्ये, रुमर्स एक खूप वेगळी गोष्ट असते की कधी कधी ना एखाद्या व्यवसायाबद्दल खूप साऱ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात सगळ्या, पण त्या व्यवसायाच्या ऍक्च्युअल रियालिटीत खूप वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, देशी गाई पाळणं हे आता जनरली खूप मोठं व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. खूप सारे इंजिनियर्स आणि खूप मोठे सेटल लोक आता ती गाई पाळणार आणि A2 मिल्क या रेटने विकलं जातं, त्याचं गोमूत्र या रेटने विकलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. जेव्हा अशा लोकांशी किंवा अशा व्यावसायिकांशी आपण बोलतो त्यावेळी खरं तर किती नॉलेज त्यांना त्या प्रोडक्ट बद्दल आहे हे खरं आपण पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, खूप सारे बोलतात की आम्ही गाईचं गोमूत्र सुद्धा दुधाच्या किमतीमध्ये आम्ही विकू, पण खरं होतं का तसं? ज्यावेळी एखाद्याला गायी घ्यायच्या त्यावेळी जो गायी विकणारा आहे किंवा मार्केटमध्ये गुगल, व्हॉट्सअप या दृष्टीवरून आपल्याला कळतं की अरे हा गाईचं A2 मिल्क आहे, गाईच्या गोमूत्राची खूप व्हॅल्यू आहे, ती आयुर्वेदिक मध्ये तुम्हाला वापरता येतं, फर्टिलायझर, पेस्टिसाइड मध्ये तुम्हाला वापरता येतं. पण हे खरं तसं होतं का? मग ज्यावेळी देशी गायींचा ज्यावेळी कुणी गोठा चालू करतो त्याला जर ह्या गोष्टी अगोदर माहीत नसतील, त्याचा अभ्यास त्याचा अगोदर नसेल, तर नंतर प्रॉब्लेम्स येतात. होतं का असं कधी की तुमचं गाईचं गोमूत्र डायरेक्ट तुम्ही शेतात म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे घेऊन गेलात आणि त्याला सांगितलं की हे घे आणि ह्याचा स्प्रे कर, हे पेस्टिसाइड आहे, मग कम्पेअर टू अदर पेस्टिसाइड तुम्हाला ह्या गोमूत्राची ती व्हॅल्यू मिळते का? ही पहिली गोष्ट आहे. दुसरं, A2 मिल्क जे आपण बोलतो की देशी गाईकडनं आपल्याला A2 मिल्क मिळणार आणि हे A2 मिल्क आपल्याला 100 रुपये लिटर आपलं विकलं जाणार आहे. पण तुम्ही हा विचार केला का ह्या A2 मिल्कची कॉम्पिटिशन डायरेक्ट तुमच्या जर्सी गाईच्या दुधाबरोबर आहे. ही कॉम्पिटिशन ब्रेक करताना तुम्हाला नाही म्हटलं तरी दूध काही अंशी त्याच्याकडे आपण पाहिलं जातं की किंमत किती आहे, कितीपर्यंत. सेम ऑर्गॅनिक मध्ये होतं, तुमची कॉम्पिटिशन डायरेक्ट केमिकली प्रोड्यूस फ्रुट्सची बरोबर तुमची होते. त्यामुळे तुम्हाला ते पैसे त्यातनं मिळतात का ज्याच्यासाठी तुम्ही खरं इन्व्हेस्ट केलेत? कारण देशी गाईचं जर तुम्ही करायला गेलात आणि तुमच्या लक्षात येतं की देशी गाईच्या दुधाची जर पाहिलं तर देशी गाईच्या निम्मं दूध मिळतं. म्हणजे तुम्हाला जिथे यील्ड पाहिजे असते, जिथे तुम्हाला पैसे कमवायची जागा असते, त्या ठिकाणी तुम्ही मार्केट ठिकाणी तुम्ही लॉसमध्ये जाता. सेम केस वर्मी कंपोस्ट होतं किंवा कोणत्याही बिझनेसची होतं. वर्मी कंपोस्ट बनवताना मला माझ्या प्रोडक्टची कॉस्ट किती कमी होते हे पाहू शकतो का आपण? हे आपल्याला माहिती आहे का? प्रोडक्टची कॉस्ट आणखी किती टेक्नॉलॉजीज पूर्ण वर्ल्ड वाईड डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याने तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. दुसरी केस, तुमच्या शेणखतापासून बनणारं वर्मी कंपोस्ट आहे, तुमच्या शेळ्यांच्या लेंड्यांपासून बनणारं वर्मी कंपोस्ट आहे,
तुमच्या वेस्ट जे व्हेजिटेबल वेस्ट आहे त्यापासून बनणारं कंपोस्ट वेस्ट आहे. ऍग्रिकल्चर वेस्ट पासून बनणारं वर्मी कंपोस्ट आहे. ह्याच्या क्वालिटीमध्ये किती फरक पडतो, परत त्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला त्याचे पैसे मिळतात का, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप सारे बरोबर. एंटरप्रिनर जे मार्केटमध्ये एंट्री करतात हे फक्त कुणाला तरी ऐकून करतात किंवा कोणीतरी मला सबसिडी देतोय, लोन देतोय म्हणून पडतात आहेत. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जो डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा कुणी मोटार वाइंडिंग मध्ये आहे, आपण आहे त्या आत्ताच्या या ठिकाणी न पाहता 1 वर्षानंतर आपण मार्केटमध्ये रेटच्या कॉम्पिटिशनला तुम्ही उतरणार आहात का, तिथे तुम्ही कॉम्पिटेबल आहात का, हे खरं विचार करूनच हे केलं पाहिजे. म्हणून माझं सगळ्यात पहिलं एक मत आहे, बरोबर. नो युअर प्रोडक्ट. तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला इन अँड आउट A to Z गोष्ट ज्यावेळी माहित असेल तर त्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही हात घाला. तुम्हाला कधीच असं होणार नाही की मला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही. सेम केस माझ्या बाबतीमध्ये पण झाली की जे तुम्ही विचारलं की माझ्या केसमध्ये काय होतं. मी स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं आहे, मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. सगळे प्रोडक्ट जे मी बनवतो ना हे मी स्वतः फॉर्म्युलेट केलेले प्रोडक्ट्स आहेत. ओके. हे प्रोडक्ट मी फॉर्म्युलेट केल्यामुळं मला त्या प्रोडक्टचं इन अँड आउट माहिती आहे. म्हणजे आता मी पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये काम करतायत, म्हणजे मी मी ऑर्गॅनिक आणि बायोलॉजिकल्सला थोडक्यात वाहूनच घेतलंय. मला जर कोणी केमिकल पेस्टिसाइड बद्दल विचारलं तर मला माहित नाही, केमिकल पेस्टिसाइड बद्दल मला माहित नाही. पण तुम्ही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर बद्दल मला विचारलं तर मी छातीटोकपणे सांगू शकतो की अरे दिस अँड हे होतं. कारण मला माझ्या प्रोडक्टचा मी अभ्यास केलेला आहे, तो बनतो कसा. ज्यावेळी तुम्ही विकायला जाता ना त्यावेळी तुमचा विकणारा कॉन्फिडन्स पाहिला जातो. खरं तर त्या प्रोडक्ट बद्दल किती कॉन्फिडन्स आहे, म्हणजे प्रोडक्ट तुमचं प्लस मायनस गोष्टी होतात, पण विकणारा जो आहे तो किती कॉन्फिडंट आहे त्याच्या प्रोडक्ट बद्दल. त्यामुळं जर बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जर कोणी उतरणार असेल तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खरंच खूप काळजी घ्यावी लागते तुम्हाला. पण तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही A to Z माहिती करून घ्या. आणि ती अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला कोणीच रेडी देणार नाही. मार्केटमध्ये किती कन्सल्टंट जरी किती कन्सल्टंट जरी असले ना तरी ते हातचे राखूनच तुम्हाला ती टेक्नॉलॉजी देतात. त्यामुळे खूप सारा अभ्यास करावा लागतो. पण एकदा तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही शुअर असाल ना तर तुम्हाला लिमिट नाहीये, खरंच लिमिट नाही त्याच्यामध्ये. कारण ओके. मी पाहतोय आता मी ज्या रुरल ठिकाणी येतो, माझ्या शेतामध्ये मी माझी छोटीशी लॅबोरेटरी सुरू केली. म्हणजे रणजित सर, तुम्ही माझ्या पहिल्यापासून माझ्या सगळ्या प्रवासात तुम्ही माहिती आहे तुम्हाला. छोट्या लॅबोरेटरी पासून सुरू केली. एक बॉटल्स घेऊन मी ट्रायलला जायचो. आज मी खूप मोठ्या प्रोडक्शन लेवलला काम करतो आणि खूप साऱ्या कंपनीजमध्ये मी आज कन्सल्टंट म्हणून पण काम करतो. कारण मला फक्त माझं प्रोडक्ट माहिती आहे. माझं प्रोडक्ट कसं बनतं, कसं विकलं जातं, त्याचे मोड ऑफ ऍक्शन काय, त्याचे साईड इफेक्ट्स काय, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, जे ह्या सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एंट्री करतात आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं प्रोडक्ट तुम्ही माहित करून घ्या. जर कोणी तुम्ही कन्सल्टन्सी जरी घेतली असेल तरी तुमचं प्रोडक्ट तुम्ही माहित करून घ्या. त्याचा खूप सारा अभ्यास करा, छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करा. तुमच्या प्रोडक्टला कोणीच थांबू शकणार नाही. मार्केट ठीक आहे, मार्केटमध्ये खूप साऱ्या पॉलिसीज आणि ह्या गोष्टी होतात त्या, पण त्याला तुम्ही सरळ कॉम्प्युट करू शकता तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटी आणि तुमच्या नॉलेजवरती. बेसिकली मी नेहमी सांगतो की बरोबर. तुमचं नॉलेज विका. ज्या पण प्रोडक्टच्या मागचं नॉलेज विका, प्रोडक्ट विकलं जातं. पण ते नॉलेज ओके. सुरुवातीला आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. ग्रेट. बरोबर. हा खूपच म्हणजे महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. कारण मी असं विचारणारच होतो, आपल्याकडचे हे सगळे आम्ही त्यांना म्हणतो की टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रिनर्स. तर हे सगळी मुलं काही ना काही सायन्स किंवा टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडची आपल्याकडे ही मुलं आहेत. जे हा कोर्स अटेंड करतायत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मदतीनं. तर मी तुम्हाला एक्झॅक्टली हेच विचारणार होतो की तुमचं संशोधन केंद्र मग तुमच्या शेतातच आहे का? कारण ही शेतकऱ्याशी संबंधित कंपनी आहे आणि शेतकऱ्यांना हे सगळं तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आधी आपल्याला तुम्ही म्हटलं तसं छाती ठोकपणे आपलं प्रॉडक्ट माहीत असलं पाहिजे, तरच आपण शेतकऱ्यांना ते सांगू शकतो. अगदी बरोबर. तर अविनाश, मग आपण आता म्हणजे आपल्या मुख्य टॉपिक कडे जाऊयात. कारण आपल्याला खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल अशा गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. पण पहिला प्रश्न मला हाच पडतो नेहमी, कारण तुम्ही म्हटला जसं अगदी सुरुवातीपासून शेतीच्या संदर्भित गोष्टी आपण एकत्र बोलत असतो. आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे व्यवसाय शिकण्यापासून ते एवढा मोठा फॅक्टरी उभी करण्यापर्यंत किंवा डीलर्स नेमण्यापर्यंत. पण आता हा शेतीचा व्यवसाय की जो ऋतूवर अवलंबून आहे, की जो सीझनवर अवलंबून आहे, मार्केट खूप डिपेंड आहे. आपल्याला माहिती आहे की भारतात शेतकऱ्यांचं कशी कंडिशन आहे. मग तुम्हाला मागणी कशी समजते? कारण प्रोडक्शन आणि मागणी ही तर हातात हात घालून जाणारी गोष्ट आहे आणि मागणी समजली नाही तर मग भांडवल उभारणी खूपच डिफिकल्ट आहे. तर मग मागणी कशी समजते? तुम्ही शेतकऱ्यांचा काही सर्व्हे करता किंवा तुम्ही काही लोक नेमली आहेत? नक्की काय आहे हे?
ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या सेक्टरमध्ये मी काम करतो, ज्या शेतकऱ्यांबरोबर काम करतो, अ, मला जो सगळ्यात जास्त बेनिफिट मिळाला, कारण मी स्वतः एक शेतकरी आहे. माझी 15 एकर शेती आहे आणि लहानपणापासून शेतीमध्येच वाढलेलो आहे. त्यामुळं आता शेती होताना प्रत्येक क्रॉप पॅटर्न आम्हाला माहिती आहे. म्हणजे मला बेसिकली माहिती आहे की क्रॉप पॅटर्न कसे होतात किंवा एरिया वाईज कधी-कधी क्रॉप पॅटर्न चेंज होतात, पण जनरली ते सेम आहेत. काय होतं, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता खूप आहे, त्या ठिकाणी एका वर्षभरामध्ये एका शेतामध्ये 3-3 पिकं घेतली जातात. काही ठिकाणी वर्षभरामध्ये 1 ते 2 पिकं घेतली जातात. काही ठिकाणी 4 पर्यंत पण लोकं जातात. त्यामुळे क्रॉप पॅटर्न आपल्याला माहित आहे. सीझननुसार येणारं क्रॉप, सीझननुसार येणाऱ्या समस्या, पाण्याचं शॉर्टेज आणि बऱ्याच वेळी आकस्मिक काही गोष्टी येतात. म्हणजे तुम्हाला आता आठवत असेल की मागच्या 1 महिनाभरामध्ये 1-2 महिन्यापूर्वी टोळधाड सगळीकडे आपल्याला जाणवली. म्हणजे राजस्थान, पंजाब, गुजरातपर्यंत किंवा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आपल्याला ही टोळधाड आली होती आपल्याकडे. तर ही टोळधाड म्हणजे आकस्मिक येणाऱ्या काही गोष्टी आहेत. बरोबर? ह्या आकस्मिक बरोबर. गोष्टीला तुम्ही काही फेस करू शकत नाही. पण जनरली क्रॉप पॅटर्न आम्हाला माहित असतो, की कोणत्या भागामध्ये माझं मार्केटिंग प्रॉडक्ट जास्त विकलं जातं. त्या भागाचा क्रॉप पॅटर्न काय आहे? म्हणजे तुमचा आता खरीपमध्ये कोणती पिकं होतात? खरीपमध्ये जनरली आपल्याकडे टोमॅटो लागवड होते, भुईमूग लागवड होते, ऊसाची लागवड तशी वर्षभर चालू असते. रब्बीमध्ये तुमच्याकडे पुन्हा भुईमूग, गहू, कांद्याच्या काही आपल्याकडे लागवडी होतात. खरीपमध्ये कांद्याची लागवड होते. हे आपल्याला पाहावं लागतं. त्याचबरोबर माझी मार्केटिंग टीम आहे एक पूर्ण, की जी प्रत्येक तालुक्यासाठी एक मार्केटिंगचा एक एक्झिक्युटिव्ह माझा काम करतो. आता ह्या एक्झिक्युटिव्हचं जे काम असतं, की जे आपले कृषी सेवा केंद्र जे दुकानदार आहेत, माझ्या कंपनीची जी पॉलिसी, की आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांबरोबर फार डील करत नाही. आम्ही ओके. जे कृषी सेवा केंद्र जे आहेत त्यांच्याबरोबर आमचं मॅक्सिमम डीलिंग होतं. मग माझा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, त्याचं काम आहे की तो कंपनी, तुमचा डीलर आणि फार्मर ह्या ट्रायंगलमध्ये तो काम करत असतो. म्हणजे ज्या डीलरकडे माझ्या कंपनीचं काही मटेरियल आहे, ते मटेरियल लिक्विडेट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि शेतकऱ्यांना नवीन बरोबर. टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट जे येतात, काय होतं, शेतकरी हा काही फार प्रोफेशनल नाहीये. त्याचा काही फार जास्त अभ्यास नाही. तो फार जास्त बरोबर. Google आणि YouTubeवर हे होत नाही. मग ह्या शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या प्रॉडक्टची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा कोणतंही नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये येते, हे जाणार कसं? एकतर हे कंपन्यांचे जे एक्झिक्युटिव्हज असतात, यांच्याकडून ती माहिती जाते. गव्हर्नमेंटकडून काही माहिती जाते आणि हो. कोणता ना कोणता शेतकरी हा कोणत्या ना कोणत्या कृषी सेवा केंद्राशी कनेक्टेड असतो. बरोबर. म्हणजे आमच्या दृष्टीने जर शेतकऱ्यापर्यंत एखादी जर माहिती पोहोचवायची आहे, एखादी टेक्नॉलॉजी, एखादं प्रॉडक्ट पोहोचवायचं आहे, तर किती शेतकरी एका ठिकाणी आणणं आम्हाला शक्य होतं. समजा आम्हाला शेतकरी मीटिंग घ्यायची आहे, तर फार असं शक्य होत नाही. समजा मी पाबळमध्ये आलो आणि पाबळमध्ये आता कांदा पीक खूप चाललंय. मला माझं एक प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे किंवा एका प्रॉडक्ट बद्दल माहिती द्यायची आहे. तर जनरली असा विचार केला जातो, की मी शेतकऱ्यांना बोलवेल, मीटिंग घेईल आणि मग असं होत नाही. म्हणजे ऑन पेपर आणि हे सगळं बोलणं सोपं आहे, की शेतकरी गट आणि हे प्रॅक्टिकली फार जास्त फिजिबल नाही ते. पण बरोबर. कोणता ना कोणता शेतकरी सकाळी, संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या पिकासाठी औषध घेण्यासाठी, खत घेण्यासाठी कृषी सेवा केंद्राबरोबर तो कनेक्टेड असतो. मग आम्ही जे मेन काम आहे, आम्ही एज्युकेशन पहिलं देतो डीलर्सला, की हे हो. प्रॉडक्ट आहेत, ही नवीन अच्छा. टेक्नॉलॉजी आहे आणि जरुरी नाही की ती माझ्या प्रॉडक्ट बद्दलच असेल किंवा माझ्या सेल बिझनेसशी रिलेटेडच असेल. त्या व्यतिरिक्तही काही माहिती जेव्हा आपण डीलरला देतो, तेव्हा ती माहिती काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचते. आणि दुसऱ्या बाजूने माझे एक्झिक्युटिव्ह जे असतात, ते डीलर शेतकरी व्हिजिट करणं, त्यांच्या शेतावरती जाणं, त्यांच्या ऍक्च्युअल क्रॉपची स्टेज काय आहे, ती स्टेज पाहून मग त्यांना काही रिकमेंडेशन्स देणं आणि त्यांचं डीलर्स बरोबर कनेक्शन करून देणं, हा आमचा बिझनेसचा तशी पॉलिसी आहे आमची खरं तर. ओके. आणि दुसरा आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता खूप कॉम्पिटिशन होते. खूप लोकांना माहित नसेल की आता प्रत्येक सेक्टरमध्ये ह्या ऑनलाईन ई कॉमर्स खरं तर खूप मोठा शिरकाव होतोय. आम्हालाही कधी वाटलं नव्हतं की आमच्या ऍग्रीकल्चर सेक्टरमध्येही ह्या ऑनलाईन येतील. पण खूप सारे हे जे दुकानदार आहे, यांना खूप सारी कॉम्पिटिशन आता तयार झालेली आहे ऑनलाईन ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझे सुद्धा काही प्रोडक्ट आम्ही ऑनलाईन रजिस्टर्ड केले, म्हणजे इंडिया मार्ट सारख्या ठिकाणी आहे, बरोबर. जसदाईला आहे. या ठिकाणी प्रोडक्ट आम्हाला प्रमोट करावे लागतात. मग ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन मध्ये जाता, तर खूप सारं इन्क्वायरीज तुम्हाला आउट ऑफ स्टेट सुद्धा तुम्हाला खूप जास्त इन्क्वायरीज तुम्हाला मिळतात. म्हणजे आता हा जनरली तुम्ही स्क्रीनवर जो प्रोडक्ट पाहताय माझा, हा एक फेरोमोन बेस्ड प्रोडक्ट आहे हा. ह्या प्रोडक्टचा सेल मी महाराष्ट्रामध्ये कमी करतो, पण राजस्थान, आसाम, अरुणाचल, MP आणि हरियाणामध्ये
ट्रिमेंडस ह्या प्रोडक्टची मागणी आहे आणि खूप चांगला बिझनेस मला त्या एरियातून मिळतो. ते फक्त ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे होतं. ओके आणि ओके आणि दुसरा जो गोष्ट तुम्ही बोललात की ह्याच्यामध्ये मनी ट्रान्झॅक्शन कसं होतं, ज्यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही विकता ना, तर तुमचा मॅक्सिमम सेल हा बिझनेस हा कॅश अँड कॅरी होतो. बरोबर म्हणजे तुमच्या अकाउंटला अगोदर पैसे येतात आणि नंतर तुम्हाला मटेरियल तुमचं डिस्पॅच करायचं असतं. पण ती बरोबर केस डायरेक्ट डीलर्स किंवा फार्मर्स बरोबर जातात, तर क्रेडिटवर तुम्हाला ते काम करावं लागतं. बरोबर बरोबर क्रेडिट म्हणजे तुम्हाला दुकानदाराला मटेरियल, थोडक्यात असं म्हणूया की आपण हे दुकानदार थोडं निगेटिव्ह कॅपिटलवरती काम करतात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडून मटेरियल घ्यायचं, शेतकऱ्याला विकायचं, शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे, त्याचा प्रॉफिट ठेवायचा आणि मग उरलेले पैसे कंपनीला द्यायचे. हो हो ऍज अ मॅन्युफॅक्चरर आम्ही खूप प्रॉब्लेम फेस करतोय ह्या गोष्टींना. आणि बरोबर त्यामुळे असं कदाचित असं मी ह्या दृष्टीने विचार पण करतो की अरे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्हाला कॉम्पिटिशन येतोय, पण खरं तर प्लॅटफॉर्म चांगला पण येतो. म्हणजे बिझनेसच्या सर्क्युलेशन आणि ह्या मनी सर्क्युलेशनसाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर आता आम्हाला थोडी मला म्हणजे अंदाज यायला लागलाय की तुम्ही जे सांगताय की बेसिकली एक संशोधन केंद्र आहे, मग एक मॅन्युफॅक्चरिंग आहे, एक मार्केटिंगची टीम आहे आणि हे सगळ्यांचं प्रोडक्शन म्हणून किंवा कंपनी ओनर म्हणून एंटरप्रिनर म्हणून ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. आपण टेक्नॉलॉजी आपल्याला येते, आपल्याला मायक्रोबायोलॉजी समजते म्हणून आपण फक्त फॅक्टरीवर थांबून प्रोडक्शन केलं असं होऊ शकत नाही. आपल्याला प्रत्येकाला भेटायचंय. तुम्ही मगाशी सांगितलं की नो युअर प्रॉडक्ट आणि आता सांगितलं की नो युअर कस्टमर. मग त्यासाठी एक्झॅक्टली. बरेचसे चॅनल वापरायला लागतायत. पण मग आता प्रश्न असा पडतोय की म्हणजे तालुका लेवलला मार्केटिंगची मुलं आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत की जे जाऊन भेटतायत, ऑनलाईन सेल्स बघणारी टीम आहे म्हणजे ऍडमिन आणि हे सगळं बघितलं जातंय आणि शिवाय संशोधन प्रोडक्शन हे तर आहेच. पण मग हे जे खेळतं भांडवल लागतंय, आपण ज्याला वर्किंग कॅपिटल म्हणतो, की जे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा नवीन व्यवसाय सुरू करताना जास्तीत जास्त पैसे म्हणजे ती फॅक्टरी छान कशी दिसेल, तिथं एसी लावायचा का, गाड्या घ्यायच्या का, ह्याच्यावर खूप जोर दिला जातो. पण वर्किंग कॅपिटल, खेळतं भांडवल किती लागणार आहे, कसं लागणार आहे, हे काही लोक तितकं लक्ष देत नाही. पण मग हे मॅनेज कसं केलं जातं एवढ्या सगळ्या ऑपरेशन्सला? हे वर्किंग कॅपिटल कसं मॅनेज केलं जातं? खरं तर ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की खूप सारे बिझनेसेस आपण पाहतो की जे ऍक्च्युअल त्यांच्या प्रोडक्ट क्वालिटी आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटवरती लक्ष देण्यापेक्षा ऍस्थेटिक व्हॅल्यूमध्ये खूप जास्त लक्ष देतात. प्रत्येकाला पटकन इच्छा असते की कुणीतरी मला बिझनेसमॅन व्हावं. जेव्हा कोणाला एखादा व्यवसाय चालू करायचा ना, तेव्हा त्याची खूप अशी उत्सुक असते, अरे मला कुणीतरी बिझनेसमॅन म्हणावं. अ, खरं तर बरोबर आपण व्यवसाय करतो, हा कुणी आपल्याला बिझनेसमॅन म्हणावं म्हणून कुणीच खरं तर व्यवसाय करू नये. तो बिझनेसमॅन आपोआप घडला जातो. खूप साऱ्या कंपनीज मी पाहिलेल्या आहेत किंवा खूप सारे व्यवसाय पाहिलेले आहेत की जे कोणतंही प्रोडक्ट डेव्हलप करण्याच्या अगोदर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असतं. लाखो रुपये घालून, कोट्यवधी रुपये घालून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं जातं की फक्त दाखवण्यासाठी, आणि नंतर मग ते प्रोडक्ट लेवलला खूप कष्ट घ्यायला सुरुवात करतात. हा, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या ऍस्थेटिक वरती काम करा, कधी करा, जेव्हा तुम्ही एक्सपान्शन मध्ये असाल. तुम्ही एक्सपान्शन मध्ये असाल तर नक्की त्यावरती काम करा. पण ज्यावेळी बरोबर तुम्ही झिरो पासून तुम्ही सुरुवात करता ना, काही गरज नाहीये. म्हणजे तुमचा व्यवसाय कोणता आहे? जर तुमचा वेल्डिंगचा व्यवसाय असेल, वेल्डिंग जर तुम्ही बरोबर कुणी करत असाल किंवा मोटार वाइंडिंग तुम्ही करत असाल ना, तुमचं मोटर वाइंडिंगचं स्किल, तुमचे प्रोडक्ट ह्याला खूप महत्व आहे. ते तुम्ही कुठे करता ह्याला काहीच महत्व नाहीये. आपल्याला अजूनही माहित नाही की आपले हे रिलायन्सचे कोणत्या मोठमोठ्या कंपनी ज्या आहेत त्या कंपनीचे प्रोडक्ट ऍक्च्युअली कुठे मॅन्युफॅक्चर होतात आपल्याला माहिती आहे? कुणाला नाही माहिती. नाही नाही फार बरोबर जास्त पाहिलं जात नाही. मोटार वाइंडिंग करणाऱ्याला काही एसी आणि ह्या गोष्टीची गरज नाहीये किंवा मोठं शेड आणि काही करण्याची गरज नाहीये. माझं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी ज्यावेळी बिझनेस सुरू करत होतो त्यावेळी अजिबात पैसे नव्हते आणि घरातला मोठा मुलगा व्यवसायात यायचा, वयाच्या 26व्या वर्षी व्यवसाय करायचा, नोकरी सोडून व्यवसाय करायचा म्हटलं तर सगळ्यात जास्त पहिला विरोध घरातून होतो. एवढे पैसे तुला दिले, तुला अनुभव काय आणि कोणत्या गोष्टीचं हे होतं. तर मला माहितीये, मी माझा व्यवसाय सुरू केला तर स्क्रॅप मशीन्स मधनं मी व्यवसाय सुरू केला. मशीन स्क्रॅप मध्ये दुसऱ्यासाठी होत्या. एखाद्या ज्या बरोबर कंपनीकडून मी ते त्यांच्यासाठी ते स्क्रॅप होतं, पण माझ्यासाठी स्क्रॅप नव्हतं ते. कारण मला माहित होतं की ती ऍक्च्युअल मशीन आहे, तिचं प्रिन्सिपल काय, कोणत्या प्रिन्सिपल वरती ती काम करते, ते प्रिन्सिपल मला माहित होतं. कारण मगाशी मी म्हटलं नो प्रोडक्ट, मला माहित होतं की माझं प्रोडक्ट कसं बनणार आहे. त्यामुळे स्क्रॅप मशिनरी इनिशियली मी ज्या
इनिशियल जो सेटअप होता त्यासाठी मला 28 लाख रुपीजचे माझे कोटेशन्स होते की मला हे घेण्यासाठी, मशीन सगळ्या परचेस करण्यासाठी. आणि मी जे आहे तुम्हाला सांगितलं की स्क्रॅपमध्ये मशीन परचेस केल्या, त्या मशीन मी 1,30,000 मध्ये परचेस केल्या. म्हणजे भंगारामध्ये मी खरं त्या मशीन परचेस केला. आणि जर यातलं कोणी माझ्या फॅक्टरीला परत व्हिजिट केला तर त्या मशीन 2011ला घेतलेल्या आहेत. अजून काही मशीन माझ्याकडे चालू आहेत. मग तुम्ही हा विचार करा की मी त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवरती पैसे घातले नाही, मी माझ्या प्रोडक्टवरती पैसे घातले. मी पैसे इन्व्हेस्ट केले. कुठे केले? प्रोडक्टवरती. मी जी तुम्हाला माहित असेल ICAR ची जी सगळ्यात मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली, म्हणजे तिला पुसा युनिव्हर्सिटी म्हणतात. मी पुसा युनिव्हर्सिटी बरोबर माझे टाइप्स केलेले आहेत खूप साऱ्या प्रोडक्टसाठी. त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या सायंटिस्टनी जे प्रोडक्ट काही डेव्हलप केलेत, ऍग्रिकल्चरसाठी जे प्रोडक्ट डेव्हलप केलेत, मी त्या टेक्नॉलॉजी विकत घेतल्या त्यांच्याकडून. म्हणजे माझ्याकडे खूप मोठा R&D सेटअप नाहीये. मग मला R&D करता येत नाही, पण मग R&D लॅबोरेटरी मधनं काही प्रोडक्ट मी विकत घेतले, टेक्नॉलॉजीज विकत घेतल्या, प्रोडक्शनच्या टेक्नॉलॉजीज मी विकत घेतल्या. म्हणजे ज्या ह्या ऍस्थेटिक मध्ये जे पैसे खर्च करायचे होते ते पैसे मी माझ्या प्रोडक्ट्सवरती खर्च केले आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी घेतली आणि त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये मी माझे प्रोडक्ट्स बनवतो. आता काही प्रोडक्ट बनवतो. आणि जेव्हा तुमचा अशा मोठ्या इन्स्टिट्यूट बरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन असेल तर त्याचा मार्केट इम्पॅक्ट पण खूप मोठा आहे. बरोबर. मग मला फक्त हे सांगायचंय तुम्हाला, खेळतं भांडवल कोणताही व्यवसाय जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना तर पैसे हा फार मॅटर करत नाही. पैसे देणारे खूप इन्स्टिट्यूट्स आहेत, बँक्स आहेत, खूप सारे. आजकाल स्टार्टअप मध्ये जर चांगला स्टार्टअप असेल तर कुणीही पैसे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे पैसे मॅटर करत नाही, पण पैसे इन्व्हेस्ट करताना कुठे करायचे हे थोडा विचार केला पाहिजे. जर तुम्हाला गरज नसेल की मला मोठं शेड पाहिजे, एसीज पाहिजेत आणि त्याच्यासाठी प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जर नसेल तर सध्या करू नका. तुम्ही इनिशियल लेवलला तुमच्या प्रोडक्ट वरती खर्च करा आणि एकदा प्रोडक्ट तुमच्या मार्केटमध्ये मूव्ह होऊ द्या, तुम्हाला अंदाज येतो. कारण काय होतं, प्रोडक्ट मध्ये खूप वेळा तुम्हाला चेंजेस करावे लागतात. आमचेही खूप सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले, काही फेल पण झाले, कारण सीझनल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. मग ज्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट परत रिकन्स्ट्रक्ट करायचे प्रोडक्ट, तुम्हाला खूप पैसे परत तिथे लागतात. त्यामुळं खेळतं भांडवल हे असणं गरजेचंच आहे. आणि खेळतं भांडवल तुम्हाला अशाच वेळ येणार आहे की तुमचं भांडवल कुठे लॉक नाहीये. बरोबर. माझी फॅक्टरी म्हणजे माझं फॅक्टरीचं झालेलं कन्स्ट्रक्शन ही माझी ऍसेट नाहीये. खूप लोकांना विचारलं तर माझी फॅक्टरी माझी ऍसेट आहे. ती तुमची ऍसेट नाहीये. तुमचे पैसे गुंतलेले आहेत. तुम्हाला ज्यावेळी भांडवल लागेल हातामध्ये ते भांडवल तुम्हाला मिळणार नाही तिथून. तुमच्या प्रोडक्ट जी डेव्हलपमेंट झालेली आहे तिथे प्रोडक्ट मध्ये पैसे घातले तर ती खरं तुमची ऍसेट आहे. कारण तेच विकलं जाते. तुमची फॅक्टरी कुणी पाहून, कोणता तुमचा कस्टमर तुमची फॅक्टरी पाहतो? नाही पाहत. आपण फक्त आपल्या समाधानासाठी आणि मला कोणीतरी चांगलं म्हणावं रे खूप मोठी फॅक्टरी आणि मोठा बिझनेसमॅन आहे. खूप साऱ्या कंपनीज अशा आहेत, बडा घर पोकळ असा. त्यामुळं आपल्या प्रोडक्ट वरती काम करा. आणि खेळतं भांडवल काही नाही, एकदा तुमचं प्रोडक्ट मूव्ह व्हायला लागलं, त्याची गरज निर्माण झाली मार्केटमध्ये, तर पैसे जनरेट होतात. पैशांना काही फार मोठा विषय नाही. फक्त तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करता, कुठे तुमचा खर्च जातो ते फक्त तुम्ही सुरुवातीला पाहिल्या पाहिजेत गोष्टी. बरोबर. हे फारच म्हणजे इंटरेस्टिंग सांगितलं अविनाश तू, की म्हणजे ह्या गोष्टी खरं तर कॉलेजेसमध्ये आणि बुक्समध्ये नसतात. आपल्याला एक थेरॉटिकल किंवा स्टेरिओटाईप गोष्टी शिकवल्या जातात की तुमचा ॲसेट काय आहे, तर तुमची बिल्डिंग तुमचा ॲसेट आहे, तुमचं फॅक्टरी तुमची ॲसेट आहे, तुमच्या मशीन्स तुमच्या ॲसेट आहेत. पण तुम्ही हे एकदम वेगळंच हा अँगल दिला आम्हाला विचार करायला. आता मला परत एकदा थोडंसं म्हणजे मागच्याच प्रश्नावर जाऊन थोडं विचारायचंय की मगाशी तुम्ही सांगितलं की 28 लाखाचं कोटेशन होतं आणि त्याचं तुम्ही नक्कीच काहीतरी बजेटिंग केलं असेल, काही काही गोष्टी त्यासाठी बघितल्या असतील, म्हणजे कॅल्क्युलेशन्स केले असतील, म्हणजे आपण ते केल्याच होत्या. आपण त्यावेळेला जर एकत्र काम पण करत होतो, रिपोर्ट्स आपण बनवायचो, DPR बनवायचो आणि आपण ते सगळं स्वतःच बनवायचो. आपण तू कुठल्याही CA कडे गेला नाही हे तर मला नक्की माहिती आहे की रेडीमेड प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्या म्हणून कुठल्याही CA कडे तू गेला नाही, कारण आपल्याला ते पटतच नव्हतं की आपले आकडे दुसरे कोणीतरी आपल्याला समजून सांगावं. पण 28 लाखाचं 1.5 लाखापर्यंत येणं, पण मग असं काही आपण एक ठोक टाळे ठेवले पाहिजेत का की माझ्याकडे जर का 100 रुपये आहेत तर मी त्यातले किती रुपये हे खेळतं भांडवल म्हणून ठेवावं आणि किती सो कॉल्ड ऍसेट मध्ये घालवावे एक नवीन उद्योजक म्हणून? अविनाश, माईकचा काहीतरी इश्यू झालाय मला वाटतं. म्हणजे तुझा माईक. हॅलो येतोय. हो येतोय. ऍक्च्युली काय होतं, हे जे आकडे असतात ना की सुरुवातीला बऱ्याच वेळा बिझनेस मध्ये जसं तुम्ही सांगितलं की मला समजा काही लोन मिळतंय किंवा माझ्याकडे आता 100 रुपये आहेत,
मग मी इथे किती टाकू, तिथे किती टाकू, असं असा खरं तर ठोकताळा नसायला पाहिजे खरं, की ओके. माझ्याकडे किती पाहिजे त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक व्यवसायाची गरज वेगळी आहे. आता मी ज्या व्यवसायामध्ये माझे मायक्रोबायोलॉजी प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये मला ऑपरेशन थिएटर सारखी सिस्टीम लागते. जर तुम्ही थेरोटिकली जर तुम्ही गेलात म्हणजे ऑन पेपर किंवा कोणी जर सांगितलं की हा तुमची लॅबोरेटरी ही ऑपरेशन थिएटर सारखी असली पाहिजे, तिथे तुम्ही कंटामिनेशन केलं नाही पाहिजे किंवा अतिशय स्टरलाइज्ड एरिया तुम्हाला मेंटेन करावा लागतो. आता जर तुम्हाला त्यातलं नॉलेज असेल तर माझ्याकडे काही प्रोडक्शनसाठी फर्मेंटर्स, आमच्याकडे फर्मेंटर्स काही लोकांना माहित असेल, फर्मेंटर्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली बॅक्टेरिया आणि फंगसचं मल्टिप्लिकेशन करता. जर तुम्ही 100 लिटरचा एक जर फर्मेंटर बनवायला गेलात तर त्या 100 लिटरच्या सो कॉल्ड ऑटोमॅटिक जर तुम्ही फर्मेंटर बनवून घ्यायला गेलात एखाद्या कंपनीकडून तर त्याची कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये तुमची किंमत आहे. आता त्या फर्मेंटरच्या थोडंसं टेक्निकली मी थोडं सांगतो. त्या फर्मेंटरमध्ये काय आहे, एक टँक आहे, त्या टँकमध्ये आम्ही जे बॅक्टेरिया ग्रो करतो त्या बॅक्टेरियाला फक्त तुम्हाला खाद्य दिलं जातं, ते असे हलवले जातात आणि त्याला हवा दिली जाते. हे बेसिक प्रिन्सिपल आहे कोणत्याही बॅक्टेरियाची ग्रोथ करण्यासाठी, की तुम्हाला त्याला हलवला पाहिजे कंटिन्युअस आणि त्याला तुम्ही खाण्यासाठी खाद्य दिलं पाहिजे आणि त्याला हवा दिली पाहिजे. माझा 12 लाखाचा फर्मेंटर बनवणं, त्या 12 लाखाच्या फर्मेंटरमध्ये मी माझी इनिशियल कॉस्ट टाकणं. 12 लाख म्हणजे मोठी अमाऊंट आहे. एखाद्या छोट्या व्यावसायिकाला 12 लाख म्हणजे मोठी अमाऊंट आहे आणि त्याची कॅपॅसिटी 100च लिटर आहे. त्याच प्रिन्सिपलवरती काम करणार जर तुम्ही तुमचं काही एखादं मॉडेल बनवलं. आता ह्या 12 लाखाच्या फर्मेंटरमध्ये मी गेलोच नाही सुरुवातीला. मी 3 लिटर 20 लिटरचा एक फर्मेंटर प्लास्टिक कार्बॉइड मध्ये मी ते फर्मेंटर रिप्लिकेट केला आणि सेम प्रिन्सिपल मला मिळतं. त्याच प्रोडक्शनची जे 12 लाखाच्या फर्मेंटर मध्ये जी प्रोडक्ट क्वालिटी मिळणार आहे तीच प्रोडक्ट क्वालिटी मला ह्या 20 लिटरच्या फर्मेंटर मध्ये मिळते. हे 5 फर्मेंटर जर मी बनवले म्हणजे ऍज कम्पेअर टू 100 लिटरच्या फर्मेंटर बरोबर 5 फर्मेंटर्स लावले, माझ्या 5 फर्मेंटर्सची किंमत आहे ह्याच्या छोट्या त्याची किंमत आहे 15,000 रुपये आणि हे 12 लाख रुपये. तुम्ही कम्पेअर करा ही कॉस्ट किती आहे. म्हणजे 12 लाखावर माझं कॉस्ट कटिंग 15,000वरती आलं. आणि काय होतं ज्यावेळी आम्ही हे बॅक्टेरिया बनवतो, मी फर्मेंटर्स मध्ये ज्यावेळी बनवायला जाईल त्यावेळी जर कदाचित कुठं कंटामिनेशन आले थोडेसे, म्हणजे मी एखादा बॅक्टेरिया वाढवतो दुसरा बॅक्टेरिया कधी ग्रो झाला तर मला ही 100 लिटरची बॅच फेकून द्यावी लागते. लॉसेस तुमचे तिथे होतात. पण ज्यावेळी तुम्ही हे 20-20 लिटरचे फर्मेंटर्स बनवतात एका वेळी सगळ्यामध्ये कंटामिनेशन येत नाही. माझी कदाचित वेळ आली तर मला फक्त एकच बॅच फेकून द्यावी लागेल, म्हणजे एकच 20 लिटर मला फेकून द्यावे लागतील, म्हणजे डिस्कार्ड करावं लागेल. म्हणजे मग हा विचार केला पाहिजे की मला इन्व्हेस्ट करताना खूप लोक करतात ना की डायरेक्ट 12 लाखाचा फर्मेंटर घेतात, 15 लाखाचे फर्मेंटर्स घेतात आणि नंतर प्रॉब्लेम्स मध्ये आलेत ना, बँकेचे हप्ते भरणे चुकीच झाले. आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप थांबलं होतं. लोनच्या अमाऊंट सुद्धा कंपन्यांना रिकव्हर करणं पॉसिबल नव्हतं. मग अशा केसमध्ये स्टार्टअपने तुम्ही छोट्या छोट्या रिप्लेसमेंट पाहिल्या पाहिजेत की तुमच्या मशीन्स हायटेक मशीन्स मध्ये जाण्याच्या अगोदर काही तुम्ही कामचालू मशीन कामचालू म्हणण्यापेक्षा त्याच प्रिन्सिपलवरती काम करणाऱ्या काही मशीन तुम्ही तुमच्या डेव्हलप करू शकता. आणि हे पॉसिबल आहे. काहीच जरुरी नाही की तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये खूप सारं बोललो आणि खूप मोठमोठ्या मशीन्स बनतात असं काही नाही. त्याचे प्रिन्सिपल छोटे प्रोटोटाईप बनतातच ना. विज्ञानाशास्त्रामध्ये आपण किती प्रोटोटाईप बनवतो. त्याच्यात फक्त लो कॉस्ट तुम्ही बनवा, सुरू करा. एकदा प्रिन्सिपल तुम्हाला माहित होऊ द्या, एकदा तुम्ही स्केल अप होऊ द्या, मग तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करा. त्यामुळं हा प्रत्येकाने कॉल घ्यायचा की मला खरंच फर्मेंटर्सची गरज आहे ना, दोन्हीकडे पण आहे. म्हणजे तुम्ही 12 लाखाचा घेतला तरी तुम्हाला प्रोडक्शन मिळणार आहे आणि 15,000चा म्हणजे एक फर्मेंटर माझा 3,000चा आहे. 3,000चा घेतला तरी तुम्हाला प्रोडक्शन मिळणार आहे. मग जर तुमची सुरुवातीला प्रोडक्शन म्हणजे सेलिंग कॅपॅसिटी जर 200 लिटर आहे, मंथली तुम्ही फक्त 200 लिटर एक प्रोडक्ट विकताय, तर तुम्हाला हे 3-3 हजाराचे इनफ आहेत ना. 12 लाख इन्व्हेस्ट करण्यात काहीच मजा नाही. मग 12 लाखाचे इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला बँक लोन्स आहेत. तुम्ही प्रोडक्ट विकल्यानंतर तुम्हाला तेवढा प्रॉफिट आहे का सुरुवातीला? कारण तुम्हाला मार्केटमध्ये सुरुवातीच्या कंडिशनमध्ये तुमचं कोणतंही प्रोडक्ट असू द्या, तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये तुमचं नाव करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं दूध असू द्या, तुमचं फर्टिलायझर असू द्या किंवा तुमचं काही असू द्या. ती विश्वास जोपर्यंत तुमच्या कस्टमरचा येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला स्मॉल स्केलवरती काम करणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा. फार मोठ्या हायटेक मध्ये जाण्याची फार जास्त गरज नाही. ज्यावेळी तुम्हाला कळेल इन अँड आउट सगळ्या त्या प्रोडक्ट बद्दल कळेल ना, तर तो 12 लाखाचा फर्मेंटर तुम्ही 4 लाखामध्ये बनवू शकता. फॅब्रिकेशन आणि या छोट्या छोट्या गोष्टी इथल्या त्या काय आपण करून घेऊ शकतो. त्याचं प्रिन्सिपल हे तुम्हाला माहित होतं ना. त्या फर्मेंटरचं प्रिन्सिपल तुम्ही माहित करून घ्या आणि मग कोणताही स्किलफुल आपला अनिलकडे जरी आपण गेलो, अनिल गाडेकडे, तरी त्याला सांगितलं की मला ह्या पद्धतीने इन्स्ट्रुमेंट बनवून देतो. सगळ्या मशीन मध्ये तसं करतो.
बरोबर. त्यामुळं एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही की तुम्ही 20% तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती करा, 50% तुम्ही तुमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवरती करा आणि 30% तुमची ही खेळतं भांडवल राहू द्या. कारण तुम्हाला रॉ मटेरियल कधी-कधी मार्केटमधून येणाऱ्या पैशावरती तुम्हाला कधी-कधी वेट करावा लागतो. त्यावेळी पैसे करणं, तुमच्या सॅलरीज करणं ह्यासाठी तुम्हाला फंड ठेवावेच लागतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यावसायिकाने हे करावं. त्याच्यामध्ये त्याला काही लॉसेस होऊ द्या. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी कळू द्या. अरे मला हे केलं तर मला इथे पैसे कमी पडतात आहेत. आपण सुद्धा खूप लॉसेस खाल्लेत रणजित सर. त्यामुळं शहाणपण खूप घेतलं. आपण विकत पण खूप शहाणपण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. अगदी बरोबर. अगदी बरोबर. खरं तर अविनाश म्हणजे हे खूप इन्साइटफुल आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मगाशीच मी सुरुवातीला म्हटल्यासारखं की त्या अनुभवातनं शिकलेल्या ज्या गोष्टी असतात त्या खूप इन्साइट देऊन जातात आणि ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी कुठेही आपल्याला अशा डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये मिळत नाहीत. प्रत्येक जण काहीतरी फॉर्म्युला द्यायचा प्रयत्न करतो की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा हा फॉर्म्युला आहे, ब्रेक इव्हन पॉईंटचा हा फॉर्म्युला आहे. पण असं कधीच होत नाही खरं तर. सांगताय की सगळ्यात महत्वाचं काय आहे की टेक्नॉलॉजी बेस तुम्ही उद्योजक आहात तर पहिलं जर तुमचा प्रॉडक्ट तुम्हाला माहित असला पाहिजे. तुमचा प्रॉडक्ट ती प्रोसेस माहित असेल तर मग आपण मॅक्झिमम पैसे हे आपल्या एक्झॅक्टली. कस्टमर वापरू शकतो. म्हणजे वर्किंग कॅपिटल मध्ये ते आपण घेऊ शकतो, त्याला बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो. अविनाश मगाशी एक तू फार मस्त शब्द बरोबर. वापरला होता की आपल्याला डीलरचाही माल लिक्विडेट करायला लागतो. म्हणजे हे खरं तर परत एकदा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा मगाशी आपण म्हटल्यासारखं आपल्याला कोणीतरी उद्योजक म्हणावं म्हणून आपण मोठी फॅक्टरी, मोठं प्रोडक्शन आणि मार्केटिंगची टीम आणि आपण डीलरचा कधी तसा विचारच करत नाही. पण मग आता डीलरचाही माल म्हणजे वर्किंग कॅपिटल आपल्या खिशामध्ये कायम पैसे राहणं. कारण पगार तर कोणी कोरोना आला म्हणून आपलं कामगार असं म्हणत नाही की साहेब आता पगार नाही दिला तरी चालेल, किंवा शेतकरी असं म्हणत नाही की साहेब आता कोरोना आलाय तर 100 रुपयाची बाटली 200 रुपयाला घेतो, तुमचं पण काहीतरी पोटपाणी आहे. तर मग हे वर्किंग कॅपिटल मध्ये प्रॅक्टिकल लेवलला अडचणी काय येतात? म्हणजे वसुली करता का मग तुम्ही शेतकऱ्यांकडे जाऊन किंवा डीलरकडे जाऊन त्यांचा माल लिक्विडेट करता? मग नक्की काय करता? नक्की अडचणी कुठल्या कुठल्या येतात ह्या वर्किंग कॅपिटल मध्ये? आता खरं म्हटलं तर आमचा जो बिझनेस आहे हा खूप सारा क्रेडिटवर बिझनेस चालतो. कारण आमचा जनरली तसं सीझनल गोष्टी म्हणूया की आपण समजा कांदा पीक आता आपण जर कन्सिडर केलं तर एकदा कांद्याची लागवड केली तर कांदा हे पीक हे 3 महिने तुमचं पीक चालतं. आणि बरोबर. आपल्याकडे खूप कमी शेतकरी असे आहेत की जे कॅश मध्ये दुकानदाराकडून खरेदी करतात. बरोबर. जनरली त्याच गावातला शेतकरी त्याच गावाच्या दुकानदाराकडे जातो आणि त्याला सांगतो की मला आता कांदा लागवड करायची आहे, मला तू खतं आणि त्याची जी काय पेस्टिसाइड्स किंवा फंगिसाइड जे लागतात ते तू मला आता दे, मी कांदा विकला की तुला त्याचे पैसे देतो. मॅक्सिमम केसेसमध्ये असेच होतात. मग बरोबर. अशा केसेसमध्ये आम्ही पण ते कन्सिडर करून चालतो की आमचे 3 महिन्याचं क्रेडिट आम्हाला दुकानदारांना द्यावं लागणार आहे. आता पुढे काय होतं कधी-कधी दुकानदाराकडून शेतकरी माल घेऊन जातो आणि 3 महिन्यानंतर शेतकरी हा कांदा न विकता हा स्टोअर करतो. कसं झालं बरोबर. म्हणजे 3 महिन्यानंतर कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याकडे जे पैसे येणार होते, ते तुमचे स्टोअर होतात. मग बरोबर. कदाचित शेतकरी आणखी 4, 5, 6 महिन्याने तो कांदा विकेल. म्हणजे तुमची शेतकऱ्याकडनं येणारे पैसे आपण थोडक्यात वसुली बोलूया. वसुली बऱ्याच वेगळ्या अर्थाने वापरला जातो. पण आपण इथे वसुलीच बोलूया पैशाची. ही वसुली तुमची 6 महिने डिले झाली. आणि हा जनरल प्रॉब्लेम सगळा आहे. ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये हा प्रॉब्लेम होतो. कारण खूप साऱ्या एम-एन-सी कंपनीजला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. कारण शेवटी आमचा सगळ्यांचा कस्टमर शेतकरी आहे. बरोबर. शेतकऱ्याकडे पैसे आले तर दुकानदाराकडे पैसे नाही येतात. दुकानदाराकडे पैसे आले तर कंपनीकडे पैसे येतात कोणतेही. आता कोणतीही कंपनी ज्यावेळी आम्ही फार डायरेक्ट शेतकऱ्यांना माल विकत नाही, आम्ही मटेरियल आम्ही देत नाही. कारण एवढं मॅनेजमेंट करणं अवघड जातं. किती शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहे. त्यामुळे एका दुकानदाराजवळ पोहोचा आणि तो दुकानदार 1000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. आता बरोबर. ज्या पण कंपनी आहेत, माझ्यासारख्या खूप साऱ्या कंपनीज आहेत. सगळ्या कंपनीज दुकानदाराकडे जातात आणि कोणतीच कंपनी सांगत नाही की हे माझं प्रोडक्ट खराब आहे. हे माझं प्रोडक्ट बेस्ट आहे. आम्ही तुम्हाला इतके पर्सेंट त्याच्यामध्ये मार्जिन देऊ. आम्ही तुम्हाला इतकं क्रेडिट देऊ. हे सगळंच होतं. कोणीच म्हणणार नाही की "अरे हां, हे घ्या आणि तुम्ही मला लगेच इमिडिएट पैसे द्या." हे होत नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप मोठी आहे याच्यामध्ये की कारण खूप साऱ्या कंपन्या जेन्युइन काम करतात. काही फक्त पैसे कमवण्यासाठी आलेल्या असतात. काही कंपनीज फक्त मार्केट डिस्टर्ब करण्यासाठी आलेल्या असतात. त्यामुळं मी फक्त दुकानदाराकडे गेलो किंवा शेतकऱ्याकडे, "अरे हां, हे प्रॉडक्ट खूप छान आहे, छान आहे. हे घ्या तुम्ही विका. आपलं वापरा." असं म्हटलं तर बिझनेस होत नाही. खूप सारे लोकं विकत घेतात. पण ह्याच्या इन रिटर्न पेमेंटची पॉलिसी ती तुमची लांब जाते. कारण सगळ्याच कंपन्यांनी ती सवय लावली जाते.
हे जर मला जनरली ब्रेक करायचं असेल तर मी काय करतो, मगाशी मी सांगितलं की तुम्ही प्रोडक्ट न विकण्या प्रोडक्ट विकू नका, तुम्ही नॉलेज विका त्या प्रोडक्टचं. कारण काय होतं, कोणताही शेतकरी किंवा कोणताही जो दुकानदार आहे हा काही फार अपडेटेड नसतो कोणत्याच गोष्टीला. कारण ज्या पद्धतीने ऍग्रिकल्चरचा ट्रेंड बदलत चाललेला आहे, हे सीझनल चेंज बदलत चालले. आता तुम्ही पाहाल की हे सीझन सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने आता वर्क होत आहेत. पाऊस एक्सटेंड झालेला आहे, थंडी एक्सटेंड झालेली आहे, उन्हाळा पण एक्सटेंड होतोय. सगळं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस आहे, तुम्हाला हिवाळ्यामध्ये अख्खा हिवाळा आपण पाऊस पाहिला यावेळी, आणि याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या पिकांवरती होत राहतात. मग जनरली मी जी पॉलिसी वापरतो की मी ह्या प्रोडक्ट बरोबर एक नॉलेज तुम्ही द्या ना दुकानदाराला द्या, की जे त्याला माहित नाहीये. मग दुकानदारामध्ये असा विश्वास निर्माण होतो की अरे हा, ही कंपनीचा एक्झिक्युटिव्ह माझ्याकडे येतो ना त्यावेळी मला हा काहीतरी नवीन गोष्ट सांगतोय, अगदी ही बरोबर. काहीतरी नवीन गोष्ट मला सांगतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल गेलं आणि तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा वेदर रिपोर्ट काय राहणार आहे, एक वेदर रिपोर्टचा फक्त एक्झिक्युटिव्हला तुमच्या प्रिंटआउट द्या. तो प्रिंटआउट फक्त ज्या व्हिजिटला तो प्रिंट होतो की हा, पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस असा असेल आणि टेम्परेचर इतकं असू शकतं, हे आपल्याला फोरकास्टिंग आता मिळतंय हे सगळं. बेसिकली दुकानदार हे कधी विचार करत नाही, पण ज्यावेळी दुकानदाराला मी हे देईल ना, तर त्यावेळी तो विचार करतो की हा कंपनी प्रोडक्ट विकण्याबरोबरच मला अपडेट पण करतोय हा. बरोबर. मग तो तीच प्रिंटआउट त्याच्या दुकानाच्या बाहेर लावतो. येणारे शेतकरी पण पाहतात. मग हे तुम्हाला कोणी दिलं, कारण खाली ब्रँडिंग असतं, कंपनीच्या नावाचं ब्रँडिंग असतं. अरे हा, ही कंपनी ही तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देते, म्हणजे यांचे प्रोडक्ट पण तसे चांगले असतील. मग शेतकऱ्यांची ज्यावेळी मागणी वाढते, दुकानदाराची मागणी वाढते, त्यावेळी तुमचा जो रिटर्न तुमचे पेमेंट येणारे आहेत त्याच्यावरती खूप परिणाम पडतो. मग ते फक्त विकण्यासाठी येणाऱ्या कंपनीचे पेमेंट लेट करतात आणि त्याला अपडेट करणाऱ्या कंपनीचे पेमेंट लवकर करतात. जनरली आता ही बिझनेस पॉलिसी आहे असं आपण म्हणूया, पण बरोबर. हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रोडक्ट नॉलेज विकायला सुरुवात कराल ना, तर प्रोडक्ट पण विकलं जातं आणि तुमचे पैसे पण रिकव्हरी बऱ्यापैकी चांगली होते त्याच्यामध्ये, बरोबर. बरोबर. आणि हेच पैसे तुम्हाला वापरता येतात. आणि हम्म. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की जो खरं पैशाचा, मी माझ्या केसमध्ये सांगू शकतो की मी इन्व्हेंटरी खरं सांभाळत नाही फार जास्त. ओके. म्हणजे रॉ मटेरियल्सचा खूप सारा स्टॉक माझ्याकडे नसतो. फिनिश गुडचा खूप मोठा स्टॉक माझ्याकडे नसतो. कारण मॅन्युफॅक्चरवरती माझं कंट्रोल पूर्ण आहे. मला माझी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस माहिती आहे. मला माझे प्रोडक्ट माहिती आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की हे प्रोडक्ट बनण्यासाठी किती दिवस लागणार आहे. हे प्रोडक्ट माझं 2 तासात बनणार आहे आणि हे प्रोडक्ट माझं 3 दिवसात बनणार आहे. हे त्याचा टाइम पिरियड आहे. त्याचं एक्झॅक्ट प्रोसेस मला माहिती आहे सगळी. त्यामुळं इन्व्हेंटरी करून तुम्ही ठेवा. कदाचित त्याच्यामुळे कधी-कधी प्रॉब्लेम येतो की तुमचे पैसे इन्व्हेंटरीमध्ये खूप सारे अडकतात. म्हणजे कोणत्याही बिझनेसमनचा ज्यांचे आहेत ऑलरेडी त्यांना माहीत कळेल ह्या गोष्टी की इन्व्हेंटरीमध्ये खूप पैसे अडकतात. कधी-कधी रॉ मटेरियल्स आपण पर्चेस करतो एका स्पेसिफिक प्रोडक्टसाठी आणि त्या प्रोडक्टची मागणी एकदम मंदावते. बरोबर. तर त्या प्रोडक्टसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करता. कारण रॉ मटेरियल पर्चेस जे होतं सगळं तुमचं कॅश अँड कॅरी होतं. पुढचा बिझनेस तुमचा क्रेडिटवरती होतो आणि हा मेल ठेवायचा असेल तर तुम्ही इन्व्हेंटरी कमी करा. आणि आता मार्केट खूप ओपन आहे. जर तुम्ही इंडिया मार्टवरती एखादं प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे, तुम्ही सर्च करा. तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्याची प्रोडक्ट हातामध्ये मिळतं. एखादं रॉ मटेरियल असेल कुठलंही, इव्हन इम्पोर्टेड सुद्धा तुम्हाला विदिन अ वीक तुम्हाला प्रोडक्ट हातामध्ये मिळतात. मग जर आणि कंपनीजमध्ये कॉम्पिटिशन इतकी आहे की तुम्हाला पूर्वी असं असायचं की हा, हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 टन घ्यावं लागेल तरच आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट देऊ, कारण त्यावेळी सोर्सेस लिमिटेड होते. आता तसं नाही. तुम्हाला 10 किलो पाहिजे ना तरी कंपनी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सप्लाय करते. 10 किलो सुद्धा सप्लाय करते. रेट्समध्ये काही फार जास्त चेंजेस होत नाहीत. पण 1000 किलोसाठी तुम्हाला तुमचे पैसे इन्व्हेस्ट करणं, पैसे गुंतवणं, इन्व्हेस्टमेंटपेक्षा गुंतवणे, पैसे गुंतलेत माझे तिथे, आणि बरोबर. 10 किलोसाठी करणं. पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची प्रोसेस माहिती आहे. म्हणजे मी परत फिरून फक्त तिथेच येतोय की तुमचं प्रोडक्ट आणि प्रोडक्टची प्रोसेस हे जर असेल तर आपोआप तुमचे ज्या लायबिलिटीज आहेत त्या आपोआप कमी होत जातात. हो, हो. अविनाश, खरं तर तू अजून एक इन्साइट म्हणजे खूप चांगली सांगितली. पहिल्यांदा सांगितलं आपण की नो युअर प्रॉडक्ट, नो युअर कस्टमर. आणि आता जेव्हा मी असं म्हटलं की वसुली करायची आहे का, तर तू तो पूर्णच म्हणजे त्याचा टर्न अराउंडच केला आणि असं सांगितलं की व्हॅल्यू युअर कस्टमर. म्हणजे तुम्ही त्याला व्हॅल्यू किती एक्झॅक्टली. मार्केटमध्ये प्रोडक्ट शिवाय अजून काय देताय, हे खूपच महत्वाचं आहे खरं तर. ह्याच्यामध्ये मी आणखी एक सांगतो. मी माझ्या केसमध्ये मी जे करतो, काय होतं बऱ्याच वेळा माझे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात जे दुकानदारामध्ये जातात. सेल्स एक्झिक्युटिव्हचं काम ते त्यांचं तेच असतं. त्यांना टार्गेट्स असतात की हे प्रोडक्ट घ्या, हे पैसे द्या, प्रोडक्ट घ्या, पैसे घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त ते जास्त विचार करत नाही. बरोबर. शेतकऱ्यांपर्यंत गेले तरी हा, हे प्रोडक्ट वापरा, तुम्हाला हे रिझल्ट मिळतील, हे रिझल्ट मिळतील. त्यांचा सेल्स व्ह्यू असतो त्यांचा.
मी कधी माझ्या डीलरकडे व्हिजिटला जातो 1 महिन्यातनं 2 महिन्याकडे, मी जेव्हा पण माझ्या डीलरकडे व्हिजिटला जाईल तेव्हा मी पहिली गोष्ट म्हणजे माझ्या प्रोडक्ट बद्दल, माझ्या त्याच्या स्टेटमेंट लेजर बद्दल, म्हणजे त्या अकाउंट बद्दल मी शब्दही उच्चारत नाही. म्हणजे त्या दुकानदाराने माझा बिझनेस किती केलाय, माझे आउटस्टँडिंग किती आहे, मी ह्याच्याबद्दल ऍज अ ओनर, कंपनीचा ओनर मी कधीच त्यांच्याशी बोलत नाही. मी त्यांच्याकडे गेलो तर जनरलाइज गप्पा असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो तिथे बसतो, ज्या खुर्चीवरती बसतो, सगळे पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स लावलेले असतात त्याच्या भोवती पण. जाताना फक्त सांगायचं, "हो, तुमच्याकडे खूप हे होतंय, तुम्ही व्हेंटिलेशनची काहीतरी सिस्टीम करा." आणि आपल्याकडे ते गुगलमध्ये आणि मोबाईलमध्ये त्या स्टडीज असतात, की हा हे व्हेंटिलेशन न झाल्यामुळे कोणत्या प्रोडक्टच्या वेपर्स बनतात बरोबर. आणि वेपर्सनी काय फक्त स्टडी दाखवा त्याला फक्त. अरे हे असं नका करू, तुमच्या मागे जे काही हार्मफुल पेस्टिसाइड्स आहेत ते तिथे नका ठेवू, ते इकडे ठेवा, तुमच्या मागे सीड्स ठेवा. असं जर एक त्याच्या फायद्याची गोष्ट फक्त सांगून जायची तिथे. बरोबर. तर त्याला जेव्हा जेव्हा पुढच्याला कळतं ना, अरे हा ही कंपनी माझ्या हेल्थ बाबत, माझ्या फॅमिली बाबत काही काळजी करते आणि ह्याचा ओनर आला माझ्याशी बिझनेस बद्दल काहीच बोललं नाही. म्हणजे माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्हला माझा दम दिलेलाच असतो. मी गेल्यानंतर तुला ते पैशाबद्दल बोलायचं ते. पण बेसिकली मी ज्यावेळी जातो ना, म्हणजे तुमचा ऍटिट्यूड तुमच्या कस्टमर बद्दल कसा आहे, हा सुद्धा खूप मॅटर करतो तुमच्या पैसे खेळण्यामध्ये. आणि बरोबर. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट बिझनेस व्यतिरिक्त ही गोष्ट त्याला अपडेट करतो ना, आपण नॉलेज द्यायला सुरुवात करतो ना, तर बिझनेस तुम्हाला मिळतो आणि तुमचं जे काय म्हणतात आपण जो एक रेपो बनतो, एकमेकाबद्दल जो विश्वास बनतो आणि त्या विश्वासावरती तुमचा सगळा पुढे बिझनेस होत असतो. शेतकऱ्यांबरोबर आहे. मी जेव्हा एखादा समजा टोमॅटो पिकावरती मला एखादं लेक्चर घ्यायचंय शेतकऱ्यांकडे, शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाबद्दल माहिती द्यायची ना, तुम्ही लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत सगळी माहिती द्या. पण हार्वेस्टिंग हे करताना माझ्या प्रेझेंटेशन मी कधीच माझं एखादं प्रोडक्ट टाकत नाही, की ह्या स्टेजला तुम्ही हे प्रोडक्ट वापरा. बरोबर. तुम्ही हे नॉलेज त्यांना द्या, की जे कुणी देत नाहीये. बरोबर. पण माझं लेक्चर संपल्यानंतर माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्हनी माझ्या प्रोडक्टचा स्टॉल लावलेलाच असतो. मी त्यांना सांगितलेलं असतं, की हे रूट डेव्हलपमेंटला असे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. माझ्या प्रोडक्टचं नाव घेत नाही मी. मग ते आपोआप शेतकरी जातात आणि अरे ह्या स्टेजमध्ये तुमचं कोणतं प्रोडक्ट आहे? बरोबर. म्हणजे विकणारी टीम वेगळी आहे. ती विकते. बरोबर. फक्त तुमचा अप्रोच तुमच्या कस्टमर पर्यंत कसा आहे? जर तुम्ही फक्त कस्टमरकडे मला पैसे दे, माल घे, पैसे दे, काही तो बिझनेस जाऊ शकत नाही पुढे. तो तिथे एका सर्टन स्टेज पर्यंत जातो आणि तिथे थांबतो. आणि अविनाश, तू हे अगदीच म्हणजे सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं सांगतोय. म्हणजे मला असं मगासपासून कुठंच फिलिंग येत नाही की मी एखाद्या कंपनीच्या मालकाशी बोलतोय किंवा आपण खूप टेक्नॉलॉजी, आपण काल पण बोललो होतो की टेक्नॉलॉजी किती बोलायची, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि हे सगळं. खरं तर मग ते लोक ते आउट ऑफ व्ह्यू जातात. आता ह्याच्या बाबतीमध्ये पण एक छोटंसं आहे, की समजा माझं राहणीमान आहे, माझं बोलणं आहे. म्हणजे मी तुम्हाला बोलताना जाणवत असेल, की म्हणजे माझ्याकडे मी पुण्यात शिकलोय, पुण्यात जॉब केलाय, माझी भाषा तुम्हाला अजिबात जाणवत असेल की काहीच नाही. मी खूप देशी पद्धतीने बोलतो. मला खूप ठिकाणी विचारतात, "अरे तू एवढा राहिलाय, शिकलाय सिटीमध्ये, हे तू असा इतका गावठी का बोलतो?" अरे माझा जो कस्टमर आहे तो माझा गावठी कस्टमर आहे. लक्षात होय. येतंय? गावठी कस्टमर इन सेन्स तो देशी माणूस आहे. मला बरोबर. जर त्याच्यामध्ये मिक्स व्हायचंय, मी जर त्याच्यामध्ये ऍटिट्यूड दाखवायला गेलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या प्रोडक्टचा स्प्रे तुम्हाला संध्याकाळी घ्यायचा आहे. हे संध्याकाळी सांगून नाही चालत. हे तुम्हाला सवसांचा हा स्प्रे घ्यायचा आहे. म्हणजे सवसांचा हा आमचा संध्याकाळी वापरला जाणारा शब्द आहे. हा सवसांचा हा स्प्रे घ्या. इतके हिरवाळी स्प्रे घेऊ नका. हे शब्द वापरावे लागतात आणि ह्या गोष्टी आता तशा अंगात पडलेल्या आहेत. कारण तुम्हाला जर तुमच्या कस्टमर पर्यंत जर भिनायचं असेल, तर तुम्हाला त्यांच्यातलं बनून राहावं लागतं. बरोबर. म्हणजे एखाद्या आजीला जर तुम्हाला सांगायचं असेल, की संध्याकाळी 8 वाजता तुम्ही ही गोळी घ्या. आजीला 8 वाजता घड्याळ कळत नाही 8 वाजता गोळी घ्यायची. पण जर तिला सांगितलं ना, की रानादाची मालिका चालू झाल्यानंतर तुम्ही ही गोळी घ्या. तर आजी रानादाची मालिका चालू झाल्यावर गोळी घेते. म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमर बिहेवियर प्रमाणे तुम्हाला मोल्ड करा त्याच्यामध्ये. जर तुम्ही त्यांच्यापासून वेगळे आहात आणि तुम्ही फक्त त्या कस्टमरचा उपयोग पैसे कमवण्यासाठीच करणार असाल, तर कस्टमर आपोआप ऑप्शन तुम्हाला शोधत राहतात. बरोबर. खूप साऱ्या कंपनीज आहे, ऑप्शन खूप आहेत तुम्हाला पण. नाही, त्यामुळे शक्यतो ऑप्शन शोधायचे आपल्या कस्टमरवरती वेळ येऊन देऊ नये. बरोबर. नाही, खरं तर हेच आहे की आपलं वर्किंग कॅपिटल काय, असेट आणि सगळंच एंटरप्रिनरचं हा कस्टमर आणि त्याची व्हॅल्यूज हे असतात. त्यामुळं ते सांभाळलं Exactly. हेच. सांभाळलं जाते. बरोबर. मला वाटतं अविनाश, मी थोडासा म्हणजे मागासपासून मीच बोलतोय आणि बाकीच्यांना बरेच प्रश्न पडले असतील किंवा ते आपल्या बोलण्यात एकतर हरवले असतील का म्हणजे झोपले असतील, ते आता आपण बघूयात. पण कारण आपण एकमेकांना खूप ओळखतो आणि आपण तर असं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पण गप्पा मारत बसू शकतो.
पण आता मी थोडंसं थांबून आपल्या पार्टिसिपंट्सला विचारतो की त्यांना काही प्रश्न आहेत का, इन बिटवीन त्यांना काही विचारायचंय का. माझे प्रश्न जसे संपत आले, शेवटचे 1-2 प्रश्न आहेत माझ्याकडे, पण त्याच्या आधी पार्टिसिपंट्सला काही विचारायचंय का असं म्हणून मी 1-2 मिनिटं फक्त थांबून बघतो. सचिन, मे बी पार्टिसिपंटला किंवा आपल्या क्लासरूम मध्ये काही मुलं आहेत त्यांना काही विचारायचं असेल तर मी एक पॉज घेतो, 1-2-3 सेकंदाचा. चालेल. माईक अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. मे बी तुम्ही सजेशन मागू शकता सरांकडे, अविनाश सरांकडे, की तुम्ही आता कसं सुरू करावं तुमच्या बिझनेस विषयी. मला वाटतं इमिजिएट लगेच काही प्रश्न नाहीये सचिन, पण मी त्याच धाग्याला म्हणजे सचिन तू आता जे म्हटलास की काय सल्ला ते मागतील का, ह्याच्यावरच मला अविनाशला एक पुढचा प्रश्न विचारायचा होता. पण त्याच्या आधी अविनाश, ह्याचं खरं तर तू उत्तर दिलेलं आहेस, पण तरी पण मी विचारतोच तो प्रश्न. आम्ही बँकेकडनं किंवा बँकेच्या साहेबांकडनं, म्हणजे आता मागच्या वेळेला आम्ही एक HDFCचे मॅनेजर पण बोलवले होते, तर त्यांनी आम्हाला ऑप्शन सांगितल्या होत्या की वर्किंग कॅपिटलसाठी इन जनरल, ते वर्किंग कॅपिटल बद्दल बोलत नव्हते, पण इन जनरल भांडवल उभारणीसाठी कॅश क्रेडिट, CC म्हणतात, काही जण OD म्हणतात, ओव्हरड्राफ्ट, किंवा इतर कर्ज. तर हे असं घ्यावं का सुरुवातीला एखाद्या उद्योजकांनी, की मला बाबा खेळतं भांडवल कमी पडेल मी कर्ज घेतो, असं करावं का? हा, म्हणजे कर्ज घेणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. आता ह्याच्यामध्ये पण मी खूप 2-3 केसेस टिकलो सांगतो ज्या अनुभवलेल्या मी केसेस. कारण काय जातं हे बाकीच्या वेळी तुम्हाला जर तुम्ही बुक्स मध्ये गेला तर तुम्हाला बुक्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी थेरोटिकल मिळतील. त्याच्यामध्ये 2 गोष्टी अशा असतात की ज्यावेळी तुम्ही पैसे कोणत्याही व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये काहीतरी पैसे तुमच्या स्वतःचे असू द्या, काहीतरी, मी तर म्हणेल की तुमचे मॅक्सिमम पैसे हे तुमचे स्वतः कमवलेले, तुमच्या कष्टाने कमवलेले पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा. खूप साऱ्या केसेस मध्ये आपल्याला जाणवतं की आपण पाहतो पण की पार्टनरशिप मध्ये व्यवसाय चालू केला जातात आणि हे पार्टनरशिप काही दिवसानंतर आपोआप ब्रेक होतात, त्या लॉंग टर्मला चालत नाहीत. याचं जे सगळ्यात मोठं कारण मी पाहिलंय ते तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल मी आणि रणजित सर आम्ही दोघांनी एक पार्टनरशिप मध्ये व्यवसाय चालू केला. तर अशा वेळी काय होतं मॅक्सिमम केसेस मध्ये, एक जण असतो की समजा मी टेक्निकल माणूस आहे की माझ्याकडे प्रोडक्ट बनवायची टेक्नॉलॉजी आहे किंवा मी थोडक्यात प्रोडक्शन लेवलला काम करू शकतो, आणि रणजित सर सांगतील की हा तू प्रोडक्शन बनव, पैसे मी सगळे इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये आणि सेल्स वगैरे आपण बघूया कसं करायचं, आपण माणसं वगैरे निवडून शिकूया. म्हणजे मी फक्त काम करतो, म्हणजे प्रोडक्शनला काम करतो आणि पैसे इन्व्हेस्ट रणजित सर करतात. या केसमध्ये काय होतं की मला त्या पैशाची व्हॅल्यू नसते, कारण पैसे माझे इन्व्हेस्ट झालेले नसतात आणि रणजित सरांना कदाचित माझ्या नॉलेजची किंवा माझ्या टेक्नॉलॉजीची व्हॅल्यू नाहीये. म्हणजे लक्षात येतं तुमच्या. याने काय होतं की रणजित सरांचा जो मेन व्ह्यू आहे की मला रेट ऑफ रिटर्न काय मिळतात आहेत, मला माझ्या प्रोडक्टमध्ये रिटर्न्स किती मिळतात आहेत, आणि मला ऍज अ प्रोडक्शन लेवलला जो टेक्निकल लेवलला काम करतो त्याला असं वाटतं की माझं प्रोडक्ट विकलं किती जातंय, आणि दोघांचा एकमेकाच्या एक्सपर्टीवरती थोडासा विश्वास राहत नाही, कारण ज्याने पैसे टाकले त्याला मंथली रिटर्न्सच्या पैसेच तो अपेक्षा करत असतो, आणि टेक्निकल माणसाला काही फार जास्त पैसे बिसे पडत नसतात. हा टाकले तू पैसे टाकलेत, माझ्या जीवावरती तू काम करतो, म्हणजे माझ्या टेक्नॉलॉजीवरती काम करतो, ह्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे ह्याच्यावरती एक खूप चांगलं सोल्युशन आहे की जे मी अनुभवलेलं आहे की माझ्याकडे जे पैसे आहेत ना तेच तुम्ही टाका सुरुवातीला, जे माझ्याकडे थोडेफार जे पैसे टाका, माझ्या एक एक रुपयाची व्हॅल्यू मला कळते. माझी एक बॉटल वेस्ट गेल्यानंतर त्या एका बॉटल मागे माझे 400 रुपये वेस्ट जातात, हे ज्यावेळी मला झळ पोहोचते ना त्यावेळी माझा बिझनेस मी जीव लावून करतो. जीव लावून करतो म्हणण्यापेक्षा मी लॉसेस टाळायचा खूप प्रयत्न करतो, कस्टमायझेशन मध्ये मी खूप सारं काम करतो. त्यामुळं पैसे तुम्हाला शॉर्ट पडतायत, आज खूप बँक तुम्हाला द्यायला तयार आहेत, खूप गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला फंड्स अवेलेबल आहे. फंड्स हा काही फार मोठा विषय नाहीये खरं, कोणताही जर व्यवसाय जर तुम्हाला माहित असेल ना, आणि ज्यावेळी तुम्हाला फंड्स घ्यायला जायचेत त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे मागितला जातो तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मागितला जातो, की हा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्या. आपण काय करतो, आपण सीए कडे जातो आणि सांगतो मला प्रोजेक्ट बनवून द्या. त्या सीए ला आपल्या बिझनेस बद्दल ओ का ठो माहित नाहीये, आणि तो तुम्हाला फक्त आकड्यांवरती तुम्हाला दाखवून देतो, आणि तो प्रोजेक्ट पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटतं की अरे वा मस्त प्रोजेक्ट आहे, 3 वर्षामध्ये आपल्याला ब्रेक इव्हन येणार आहे, आपला प्रॉफिट 25%, 30% आपल्याला प्रॉफिट तिथून मिळायला सुरुवात होणार आहे, 10 लाख टाकले का मला दरवर्षी 5 लाख मिळायला सुरुवात होती. हे असं काही फार जास्त होत नाही.
तुम्ही 1 वर्ष तुमच्या खूप कमी स्केलवरती तुम्ही व्यवसाय चालवा आणि 1 वर्ष बिझनेस चालल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही स्वतः बनवा. हा, गाईडलाईन्स घ्या तुम्ही. गाईडलाईन्स द्यायला खूप लोक आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फिगर्स आहेत ना, ह्या फिगर्स तुमच्या एक्सपिरियन्स मधनं येऊ द्या. आणि हे घेऊन तुम्ही कोणत्याही बँकरकडे जा. बँकरला तुम्ही तुमचा प्रोजेक्ट कसाही असला तरी तो एक्सप्लेन तुम्ही जर केला ना, तर बँकर कोणाला फंड्सला नाही म्हणत नाहीत. त्यामुळं मला मिळणारा प्रॉफिट किती आहे, शेवटी बँकेचे आपल्याला जे रिटर्न करायचे ते आपल्या प्रॉफिट वरतीच करायचे. आपण आपलं काही घरातून पैसे काढून आपण ते देणार नाही. त्यामुळे आपण खरं ऍक्च्युअल प्रॉफिट वरती किती जातो आणि ऑन पेपर प्रॉफिट वरती किती जातो हे खरं पाहून आपल्याला तो विचार करावा लागेल. आणि लोन करायला हरकत नाही त्याच्यामध्ये. सीसीचं खरं तर खेळतं भांडवल लागतं. हे जेव्हा तुम्ही खूप मोठ्या स्केलला जाल आणि मॅक्सिमम सीसी तुम्हाला लागते रॉ मटेरियल परचेससाठी. ओके. मॅक्सिमम म्हणजे मी जेवढे माझे फ्रेंड्स आहेत किंवा मी पण जेव्हा पडतो, रॉ मटेरियल परचेससाठी तुम्हाला सीसीची खूप गरज पडते. पण मग त्या क्वांटिटी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला शून्यातनं सुरुवात करावी लागते. तुम्हाला त्या रॉ मटेरियलच्या स्केल पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं. मी 12 वर्षापासून याच्यामध्ये करतोय आणि ऍक्च्युअल 9 वर्ष मी बिझनेस करतोय. ह्या 9 वर्षामध्ये मी माझी अजून एकही सीसी नाहीये माझी. मला गरज पडली नाही सीसीची खरं. मी थोडं मी सांगितलं ना, इन्व्हेंटरी मी माझी मॅनेज करतो. पेमेंट रिसिप्ट ज्या होतात आमच्या त्याच्यावरती मी थोडं काम करतो. फार जास्त सीसीची गरज पडली नाहीये. पैसे मी सांगितलं, बिझनेस पण 1 लाखातनं सुरू केला. कन्स्ट्रक्शन सुरुवातीला जर माझं पाहिलं असेल तर छोटंसं शेड होतं. माझ्या शेताचं शेड उभारलं होतं बरोबर. आणि त्यातनं सुरू केलं. आता माझ्या आहेत हायटेक माझी कन्स्ट्रक्शन आता खूप चांगले केलेत मी. पण त्यातनं जे पैसे फिरले त्यातूनच. कारण माझ्यावरती लायबिलिटीज कोणत्याच नव्हत्या. बँकेचे हप्ते पुरवायचे मला काहीच करायचं नव्हतं. मग जे पैसे मला उरत होते ते हप्ते देण्यापेक्षा मी प्रोडक्ट डेव्हलपमेंटवरती पैसे खर्च केले. त्यामुळं व्यवसायाचं स्वरूप पाहून तुम्हाला खरं बँकेकडे जाणं पण काही वाईट गोष्ट नाही. चांगल्या स्कीम मधनं तुम्ही ते पैसे उचलू शकता. पण तुमचा मॅक्सिमम पैसा टाका आणि बँकेचा थोडा पैसा वापरा. माझं प्रामाणिक मत आहे. तुमचा बिझनेस एंडलेस जाणार. तो काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या बिझनेस. ओके. खरं तर मी शेवटच्या प्रश्नावर आलोय अविनाश आता. आणि म्हणजे मला असं विचारायचंय, मगाशी तू म्हणजे सांगितलंस पण की बिझनेस करण्यासाठी महत्वाचं म्हणजे आपला प्रोडक्ट, आपली टेक्नॉलॉजी आणि इच्छा पाहिजे. आणि तू म्हणजे रोटरीचं पण काम करतो. मला वाटतंय की भारतात रोटरी क्लब माहित नाही असं कोणाला नसेल, असा कोण माणूस आपल्याला सापडणार नाही. तू रोटरीचंही काम करतो, तू बऱ्याचशा ट्रेनिंग्सला येत असतोस आमच्या. पण मला परत परत म्हणजे प्रत्येक ट्रेनिंगला मी खरं तर विचारतोच तुला की मराठी माणसाने अशा व्यवसायात पडावं का एकतर, आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञान खूप बदलतंय हे तू मगाशी सांगितलंस. म्हणजे ऑनलाईन सेल करायचा का नाही आता हे तुझ्या हातात राहिलेलं नाही. आता ऑनलाईन सेल करायचा आणि त्यासाठी ते शिकायचं हेच आहे. पण मग शेतीतलं तंत्रज्ञान जे अशा पद्धतीनं बदलतंय तर त्यात संधी आहेत का, आणि त्या कशा प्रकारच्या संधी वाटतायत आता? खूप म्हणजे आज जर तुम्ही ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपली जीडीपी जी आहे सगळ्यात जास्त डिपेंड होती आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरवरती. कारण ऍग्रिकल्चर सेक्टर हा एकमेव असा सेक्टर आहे की जिथे तुमचे पैसे जनरेट होतात. तुमच्या एका दाण्याचे 1000 दाणे बनतात आहेत. आणि बाकीच्या जेवढे सेक्टर्स आहेत मी म्हणेल की पैसे मॅनेज होतात. एका एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एवढे होतात. पण एकमेव ऍग्रिकल्चर सेक्टर आहे की जिथे पैसे तुमचे जनरेट होतात. आणि मग पैसे जनरेट होतात ज्या ठिकाणी तिथे तुम्ही स्कोप किती आहे. म्हणजे आता पूर्वी असं व्हायचं की घरामध्ये जर 2 भाऊ असतील आणि जो भाऊ शिकेल तो नोकरी करेल आणि जो शिकणार नाही तो शेती करणार. पण आता परिस्थिती तशी नाहीये. आता शिकलेल्या मुलांनी खरं शेतीमध्ये यायची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल, मी बीएससी ऍग्रीचे आमचे खूप सारे मित्र आहेत. त्यांचा फक्त डोक्यात एकच विषय असतो एमएससी ला जाताना की आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करणं. ऍग्रिकल्चरमध्ये खरंच कुणी काम करत नाही. आणि खरंच आता खूप प्रॉमिसिंग ट्रेंड आलाय की खूप सारे इंजिनियर्स आता ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये येतात आहेत. आणि खूप चांगले इनोव्हेशन्स आता आहेत. कारण मार्केट शेतीमध्ये तुमचं यांत्रिकीकरण खूप होत चाललेलं आहे आता. ऑटोमायझेशनची खूप गरज आहे. आणि हे ऑटोमायझेशन कोण करणार आहे? हे इंजिनियर्स करतात सगळं. पण जेव्हा हा इंजिनियर मातीत उभा राहून काम करतो, त्याला ऍक्च्युअल गरज काय ही त्यावेळी कळेल, त्याच वेळी तो त्याच्यामध्ये इनोव्हेशन करेल. कोणता शेतकरी तुमच्याकडे एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये येईल आणि सांगेल की माझी ही गरज आहे. खूप कमी केसेस आहेत की शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स त्याला व्यवस्थित मांडता येणं आणि नंतर मग एखादी इंजिनिअरिंग कंपनी त्याच्यावरती काम करणं. खूप सारी इंजिनियर्स मुलं आली मार्केटमध्ये येत आहेत. खूप चांगले चांगले स्टार्टअप्स ऍग्रिकल्चरमध्ये करतायत.
आणि ऍग्रिकल्चर कराल तेवढं कमी. ऍग्रिकल्चर इतका स्कोप, म्हणजे मी त्या फील्डमध्ये काम करतो म्हणून सांगतो की ऍग्रिकल्चर इतका स्कोप दुसऱ्या कोणत्या सेक्टरमध्ये आता नाही. खूप खूप. आणि ज्याला खूप पटकन मोठं व्हायचंय म्हणजे खूप जिद्द आहे, खूप पैसे कमवायचे आणि खूप करायचे, तर ऍग्रिकल्चर सेक्टर खूप मोठा आहे. खूप देऊन जातो हा सेक्टर तुम्हाला. ओके. अरे ज्या सेक्टरवरती अख्खी जीडीपी चालली आपली त्या सेक्टरला तुम्ही. आणि प्रॉब्लेम असा होतो, आजही आपल्याकडे शेती करणं म्हणजे शेतात चिखलात जाऊन काम करणं हाच समजलं जातं. शेतीची ती पद्धत आता राहिलेली नाहीये. शेती अगदी खूप वेगळ्या बरोबर. पद्धतीने बदलली. आज खूप मोठमोठे शेतकरी घरामध्ये बसून ऑटोमायझेशन, एका रूम मध्ये बसून तुमच्या 50-50 एकरला फर्टिगेशन करतात, स्प्रेज घेतात आहे. तिथून तुमचं पूर्ण इरिगेशन ऑपरेट करतात. सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे. आता म्हणजे बघ ना, तू झारकरवाडी सारख्या छोट्याशा गावात बसून हे बोलतोयस, आपण अगदी सिमलेसली बोलतोय, म्हणजे कुठेही तुझा व्हिडिओ ब्रेक होत नाहीये, कुठे आवाज ब्रेक होत नाही, हा. मध्ये बसून बोलतोय. म्हणजे ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो, कालचंच एक्झाम्पल सांगतो. एक अहमदाबादची कंपनी आहे. ती कंपनी फक्त महाराष्ट्रामध्ये 90 करोडचा बिझनेस करते. केमिकल बेस्ड कंपनी आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 90 करोडचा बिझनेस करते. अशी भारतातल्या 15 स्टेट्स मध्ये ती बिझनेस करते. त्या कंपनीचा एमडी 15 दिवस माझी वेळ घेत होता. 15 दिवस मला तुम्हाला भेटायचंय म्हणून 15 दिवस करत होता. आणि माझी काल तो जारकरवाडीमध्ये येऊन भेटला मला. जारकरवाडीमध्ये की हे असं गाव आहे की ज्या गावामध्ये दिवसातून फक्त एकच बस येते. हे माझं गाव आहे. तो जारकरवाडीमध्ये मला शोधत आला आणि माझ्या घरामध्ये, माझ्या फॅक्टरीमध्ये बसून आम्ही 3 तास बोलत होतो. म्हणजे असं काही राहिलेलं नाहीये आता की तुम्ही कुठे बसतायत आणि काय करतायत, असं काही नाही. तुम्हाला मोठं व्हायचं, तुम्ही कुठेही मोठं होऊ शकता. तुम्हाला तुमचं नॉलेज फक्त तेवढं पाहिजे. तुमच्याकडे नॉलेज साठी लोक आली पाहिजेत तुमच्याकडे. आणि बरोबर. कदाचित मी माझा पुढचा असा विचार करतो की फक्त ह्या नॉलेजवरच पैसे कमवणार. मला वाटतंय की आपण अविनाशचं सेशन खूप तू उशिरा शेड्यूल केलंस. अविनाशचं सेशन हे फर्स्ट वीक मध्ये, सेकंड वीक मध्ये फार तर फार आवडतं, आणि हे खूप इन्स्पायरिंग आहे सचिन, या बरोबर. सगळ्या सगळे अनुभव. बरोबर. मी आता सांगतो, कारण हँड रेज व्हायला लागलेले आहेत. लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. मला वाटतं श्वेतानी हँड रेज केलेला आहे. श्वेता, तुझा प्रश्न विचार. मला प्रश्न की नाहीये, त्यांनी जे काही सांगितलं ना, फायनान्स कसा युज करायचा किंवा ऑटोमेशन वगैरे कसं आता ऍग्रीकल्चर मध्ये युज होतोय. आता माझं 6 महिन्यानंतर IT फर्म जे सुरू करायचं माझं प्लॅन चाललंय, बिझनेस आयडिया. तर त्याच्यामध्ये हे सगळं अजून किती क्लिअरली किंवा अजून किती क्रिएटिव्हली युज करू शकतो ना. माझं जे काय आयटीचं नॉलेज असेल तर कुठे ते ऍग्रीकल्चर फील्डमध्ये ऑटोमेशनचं काही रोबोटिक्स करायला किंवा त्यांचं काही ते करायला काही हेल्प होऊ शकते का, ते थोडं क्लिअर झालं अजून. त्यासाठी थँक्यू. एवढं सगळं त्यांनी सांगितलं की अजून पटापटा आता आक्रमक अजून तयारीने होईल 6 महिने बिझनेस. ह्याच्या आयटी मध्ये मी एक मॅडम तुम्हाला हे सांगतो, आयटी मध्ये मार्केटमध्ये आता ऍग्रिकल्चर मध्ये खूप सारा युज होतोय. म्हणजे आता एक्झॅक्ट आयटी म्हणण्यापेक्षा सॉफ्टवेअर बेस्ड खूप गोष्टी येतात. म्हणजे आता विज्ञानाश्रम मध्ये सुहास म्हणून एक आमचा विज्ञानाश्रमचा इंजिनियर आहे, ज्याने लो कॉस्ट फोरकास्ट सिस्टीम जी बनवली आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या शेतामधलं सेन्सर बेस आहे. त्याच्यामध्ये मला माहित नाही त्याच्यामध्ये आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स काय किती फरक पडतो. खूप लो कॉस्ट मध्ये ते आपण रणजित सर ते डिव्हाइस बनवलेले आहे. पूर्वी कसं होतं की आता आमच्याकडे द्राक्षाची 50 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला ते फोरकास्ट सिस्टीम परवडत होती. पण आता जे विज्ञान आश्रममध्ये जो प्रोटोटाईप बनवला गेला किंवा जे प्रोडक्ट आता बनवले गेले, ज्याला जी 2 एकर शेती आहे त्याला सुद्धा ती परवडणारी गोष्ट आहे. ती आयटी बेस्ड सिस्टीम आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या गरजा आहेत की ज्या अजून आयटीने जर त्याच्यामध्ये जर खरं डोकं घातलं, ऍक्च्युअल नीड्स पाहिलं ना, तर तो खूप मोठा बिझनेस आहे. म्हणजे असं नाही की ते 1 लाखाचं प्रोडक्ट तुम्ही 10,000 मध्ये बनवतायत, पण ते 1 लाखाचं प्रोडक्ट तुम्ही फक्त 1 विकू शकत होतात, पण हे 10,000चे प्रोडक्ट तुम्ही 100 विकू शकता. अगदी आणि बरोबर. 100% इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी त्याच्यामध्ये रोल करतंय सगळं. खूप अजून ऍग्रिकल्चरमध्ये खूप अशा प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला सोल्युशन फक्त हे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी आहे. त्यामुळे Right. ऑलवेज वेलकम. जे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी वाले लोकांचं खरंच वेलकम आहे ऍग्रिकल्चरमध्ये. तुम्ही या प्रॉब्लेम्स पहा. विज्ञान आश्रम आहे, कदाचित मी पण ह्याच्यामध्ये काम करतो. ते प्रॉब्लेम्स आपण बघूया, त्याच्यावरती हे करूया. सोलर सिस्टीमवरती हो. ऍग्रिकल्चरमध्ये खूप चांगलं काम होतंय. गरज पण आहे सोलर मध्ये. जे इन्सेक्ट्स जे असतात, ज्याचे पेस्टिसाइडचा जो हेवी यूज होतो, मेकॅनिकल पद्धतीने ते इन्सेक्ट ट्रॅप करू शकतो आपण. त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या लाईट्स आहेत, सोलर वरती चालणाऱ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या जर डेव्हलप झाल्या, अरे खूप मोठं मार्केट आहे, भयानक.
म्हणजे आम्ही अशी माणसं पाहतोय की हे प्रोडक्ट डेव्हलप करू शकतील, कारण आम्हाला प्रॉब्लेम्स माहिती आहेत, आम्हाला सोल्युशन्स नाही माहिती त्याच्या इलेक्ट्रॉनिक. म्हणजे मी रणजित सरांचं नेहमी डोकं खातो मी अशामध्ये सोल्युशन गेल्यानंतर तर रणजित सर बघायला बोलतो. मदत करेन ना. मी 100% मॅम. सोल्युशन तयार मी करायला मदत करेन नक्की. कारण माझं येस. कामाचं स्वरूप तसंच आहे. तुम्ही जे सॉफ्टवेअर बेस्ड म्हटलं ना, तसं काहीतरी रिसर्च नक्की करता येईल रिक्वायरमेंट बघून. येस मॅम. कधीतरी आला विज्ञानाश्रममध्ये भेटूया आपण तिथे. खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करता येते त्याच्यामध्ये. खूप चर्चा केल्यानंतर एखादं सोल्युशन निघून जाईल त्याच्यामध्ये की जे पूर्ण लाईफ चेंजिंग असेल. नक्कीच. पुढचं 6 महिन्यांचं इंटर्नशिप आहे माझं विज्ञान आश्रमांबरोबर. बेस्ट. एप्रिलला जॉइनिंग आहे माझं 1 तारखेला. त्यामुळे आहे ना मग तिथे रिक्वायरमेंट आहे भरपूर. सगळ्या फील्डमधून. सचिन सर आणि मला आहे भरपूर रिक्वायरमेंट. शुअर मॅम. अजून काही प्रश्न कोणाचे असतील तर तुम्ही माईक अनम्यूट करून विचारा किंवा चॅटमध्ये टाकता येतील. काही प्रश्न आहेत का? आपला एक मला वाटतं वर्मी कंपोस्टिंग करायचंय असं म्हणणारे पण काही पार्टिसिपंट आहेत. तुम्हाला काही विचारायचंय का कोणाला? कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्टिंग, ऍग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही विचारू शकता. बोलताना माईक अनम्यूट करायला विसरू नका तेवढा, नाही तर आवाज पोहोचणार नाही आमच्यापर्यंत. मला वाटतं इमिजिएट काही प्रश्न नाहीये वाटतं सचिन आता. आणि आपण पण 1 तासाचीच वेळ घेतली होती अविनाशकडनं. खरं तर म्हणजे थोडंसं गडबड पण झाली. अविनाश फील्डवर होते, बाहेर होते. आपण रिशेड्यूल केलेलं सेशन माहित नव्हतं. आणि माझ्याकडनं पण कम्युनिकेशन गॅप थोडासा राहिला होता. पण मला वाटतं की 15 मिनिटाच्या नोटीसवर किंवा कॉलवर, नोटीसवर म्हणण्यापेक्षा रिक्वेस्ट कॉलवर अविनाश जॉईन झाला. म्हणजे तो बाहेरून घरी आला की जिथे इंटरनेट कनेक्शन खूप स्टेबल आणि चांगला आहे. आणि आपल्याला म्हणजे एवढी सगळी माहिती दिली, एवढा विषय तो सोप्या पद्धतीनं आणि कुठलेही जार्गन्स न वापरता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलेही जार्गन्स न वापरता समजून सांगितला. तर अविनाश, मी फॉर्मली तुला थँक्स म्हणतो की विज्ञान आश्रमातर्फे तू आम्हाला ही माहिती द्यायला आला. आणि म्हणजे आपल्या हे पार्टिसिपंट बरेचसे खरं तर मंचर, जुन्नर, आंबेगाव ह्या भागातले पण बरेच पार्टिसिपंट आहेत आपल्याकडं वाफगाव इथं. तर आम्हाला कधी जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही नक्की तुला फिजिकली भेटायला येऊ, तुझी फॅक्टरी बघायला येऊ. एक शेवटचं अविनाश मला असं विचारायचं होतं की कोणाला जर का मंगलम ॲग्रोटेकची बेसिकली डीलरशिप घ्यायची असेल, डिस्ट्रीब्युशनशिप घ्यायची असेल, तर असं ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात का ह्याच्यासाठी? हो, 100% काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच. ओके. तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते तुम्ही अविनाशला कॉन्टॅक्ट करा. त्यांचे नंबर्स मंगलम ॲग्रोटेकच्या वेबसाईटवर, इंडिया मार्टवर आहेत. तर मी परत एकदा अविनाश तुझं फॉर्मली थँक्स म्हणतो तुला की तुम्ही जॉईन झालात आणि ही सगळी माहिती दिलीत. ॲग्रिकल्चर किंवा इन जनरल म्हणजे बेसिकली व्यवसाय कसा आणि कुठला करायचा ह्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची आम्हाला मदत लागली तर मी अपेक्षा करतो की आपण लवकरच परत भेटू आणि तुम्ही आम्हाला गाईड कराल ह्या संदर्भात. रणजित सर, खरंच थँक्यू. तुम्ही हे बोलताय पण मी ह्या सगळ्या गोष्टीचं माझं ओरिजिन विज्ञान आश्रम आहे. मी विसरलेलो नाहीये आणि विज्ञान आश्रमसाठी काही पण. त्यामुळं मला खरं तुम्ही बोलवलं, खरं माझा खरं सन्मान आहे माझा खरं तर हे. कधीही तुम्हाला गरज पडली, आपल्याला काही काम करता येते किंवा काही जर मला काही विज्ञान आश्रमच्या एन्सायक्लोपीडियामध्ये थोडंफार जर काही शेअर करता आलं तर खरं माझं भाग्य आहे. सर्वांबरोबर आज चर्चा करता आली, बोलता आलं. खरं मी थँक्यू सर. मीच सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू अविनाश सर, थँक्यू रणजित सर. छान गप्पा झाल्या आणि यातनं चांगले अनुभव मिळाले, बऱ्याचशा टिप्स सगळ्यांना मिळालेल्या आहेत. आपण मग आत्ताचा हा इंटरव्ह्यू थांबवतोय.